नमस्कार, मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र. सर्वप्रथम जय महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा. हा सण आहे खरं तर प्रकाशाचा. संपूर्ण भारतात दिवाळी हा सण प्रमुख सण मानला जातो आणि मोठ्या उत्साहानं हा सण साजरा केला जातो. जिथे घर सजतं पणत्यांनी आणि मन सजतं प्रेम, आपुलकी आणि आनंदानं. म्हणूनच आज आम्ही घेऊन आलोय या कवी संमेलनात या कवींच्या शब्दांच्या पणत्या, ज्या तुमचं मन उजळून टाकणारे. मंडळींनो, रांगोळी कशी विविध रंगांनी सजलेली असते, तशीच आजची ही मैफल दुर्गेश सोनार, साहेबराव ठाणगे, गीतेश सर, त्याचबरोबर राधिका मॅम यांच्या शब्दांनी आपण ही मैफल सजवणार आहे. तर अजिबात वेळ न दवडता या काव्य मैफलीकडे जाऊयात. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचंही जय महाराष्ट्रमध्ये मनापासून स्वागत. आणि जय महाराष्ट्राचे सर्वच प्रेक्षक तुमच्या शब्दांची जादू पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी आतुर आहे. दुर्गेश सर नमस्कार. आपल्यासोबत आज आहेत साहेबराव ठाणगे, ज्यांची कवितेतली ग्रामीण शैली ही फार प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर आज आपल्यासोबत आहेत गीतेश शिंदे. नमस्कार. जे खरं तर शहरी बाजातले कवी म्हणून त्यांची प्रसिद्धी आहेत. आणि गझल म्हटलं की उर्दू हे नाव आपसुकच समोर येतं, पण मराठी गझलकार आज आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडून मराठी गझलीचा नेमका त्यांचा प्रवास कसा होता हे आपण जाणून घेणार आहोत. राधिकाजी, तुमचं स्वागत. नमस्कार. जसं मी सुरुवातीलाच म्हणाले की हा दिवाळीचा सण आहे, भारतातला सर्वात मोठा सण आहे. त्यामुळे हा सण मोठ्या पद्धतीनं साजरा केला जातो. तुम्हीही सगळे महाराष्ट्रातल्या विविध भागातून येतात. तुमच्याकडेही दिवाळी वेगळ्या पद्धतीनं साजरी केली जात असेल, तर दिवाळीच्या निमित्तानं मी तुम्हाला विनंती करेल की जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी एक खास काव्य तुमच्याकडून. साहेबराव सर. नमस्कार. जय महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांचं मी स्वागत करतो आणि दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा देतो. तर दिवाळी म्हटलं की आनंदाची, प्रकाशाची हे आपण सगळेच जण जाणतो. पण मी ज्या भागातनं आलो, ग्रामीण भागातनं, अहिलानगर जिल्ह्यातला पारनेर तालुका, पठारबाग, दुष्काळी, त्यातलं करंदी छोटंसं गाव, 1,500 वस्तीचं, अशा गावातून मी आलो. आणि जवळजवळ पाव आयुष्य म्हणजे मी खेड्यात काढलं. नंतरचं उरलेले 50-55 वर्ष मी या मुंबई शहरात आहे. पण माझ्याकडून जे लिहून गेले ते सगळं माझ्या गावचं, मातीचं आणि माझ्या माणसांचं. शहरातलं मला फारसं काही आलं नाही. तेच माझ्या अंगात आलं, तेच भिनलं, तेच मला आयुष्यभर पुरलं आणि माझं पिच्छा पण पुरवतं आहे. तर अशा वेळी दिवाळी आमच्या वेळी कशी होती, धाकली दिवाळी असायची आमची. फक्त दिवाळीच्या आधीच आम्हाला खूप वेध लागायचे. म्हणजे वेध कसे लागायचे, घरात गरमागरम काहीतरी तळलं जायचं, लाडू तळले जायचे, चिवडा केला जायचा, त्याचे वास गल्लीवर फिरायचे. आम्ही ते वास घेत मजा करत फिरायचो. आणि अशावेळी कपडे शिवायला टाकलेले असायचे. वडील मोठा तागा घेऊन यायचे. आम्ही 8 भावंडं, सगळ्यांचे कपडे एका टेलरकडे माप देऊन आम्ही आपलं त्याच्या दारावून बघत जायचो. दररोज ते तसंच लटकत असायचं त्या खुंटीवर. ते अजून कापलेलं पण नसायचं. सारखं आमचं त्याच्याकडे लक्ष की कधी हा कापतोय, कधी नवीन आम्हाला सदरा शिवून देतोय. पण आम्ही शेवटच्या दिवसापर्यंत 2-3 वेळा त्याच्या दारावून चक्रा मारायचो. पण ते काय व्हायचं नाही. पण तो जी ओढ असायची, वर्षातून एकदा नवीन कपडे मिळायचे आणि ती जी ओढ होती आणि ती जी खाण्याची हौस होती. म्हणजे पूर्वी दिवाळीला गोडधोड मिळायचं आणि जत्रा असली तर काहीतरी नॉनव्हेज मिळायचं लोकांना. आता त्याचं काही अप्रूप राहिलेलं नाही. आता काय आपण काही मागवू शकतो ऑनलाईन आणि खाऊ शकतो. ती दिवाळी वेगळी होती. फटाक्यांची अशी एक मोठी लढ असायची, बारके, त्याला लवंग फटाके म्हणायचे. त्यातले अर्धेच वाजायचे, अर्धे फुस निघायचे. बऱ्याचशाच्या वाती तुटल्या जायच्या, पण त्या वाती तुटलेले सुद्धा आम्ही खिशात जपून ठेवायचो आणि नंतर सगळे जमून त्याचा एक जाळ करून द्यायचो. अशी काहीतरी गंमत चालायची. पण खरी गंमत यायची ते ह्या दिवाळीच्या दिवसात थंडी सुरू झालेली असायची. पहाटे पहाटे बहिणी उठवायच्या. मला 5 मोठ्या बहिणी, त्या सगळ्या उठवायच्या, आंघोळ घालायच्या, ते खसा ते सगळं उठणं बिटणं तोडायच्या आणि तो सगळा जो कार्यक्रम चालायचा. ती एक वेगळीच मजा होती. आणि दिवाळीत मजा होती. आणि नंतर पूजा बिजा हे तर सगळं असतं. आता मी जी कविता तुमच्यासमोर ठेवतोय, देव आहे नावाची. आता देव सगळ्यांना माहीत आहे, देवाचं सांगायला नको आजकाल. म्हणजे इतकं की अगदी
गाडीला तुला सांगितलं की बाबा तुमको मिलने की याद आती है, तो गाडी शिर्डीला जाईल ड्रायव्हर नसला तरी. हे खरं आहे. इतकं सगळं देवाचं झालंय. पण शेतकऱ्यांचं तसं नसतं. माझा भोळा बाबडा शेतकरी गेला तर जाईल पंढरपूरच्या विठ्ठलाच्या वारीत, गेला तर जाईल पंढरपूरच्या विठ्ठलाच्या वारीत, नाहीतर नारायणगावच्या विठाबाईच्या बारीत. दोनच गोष्टी त्याला माहिती आहे. दिवसा वारीला, रात्री बारीला, सकाळी पुन्हा उभा असतो चौकात गणबिन लावून सप्तेची वर्गणी गोळा करायला. असा शेतकरी माझा शेतात जाताना पायातली पायथनं घालून देवळाच्या दिशेने हात जोडतो आणि तो त्याचा देव शेतात कामात घामात शोधतो. अशी ही कविता आहे, शेतकऱ्यांचा देव. शेतकऱ्यांचा देव कविता मी आपल्या समोर ठेवतोय. थोडा गाऊन म्हणण्याचा प्रयत्न करतोय. नक्की नक्की. देव आहे किंवा नाही, देव आहे किंवा नाही, कुणी पाहिले देवाला, सेंदराच्या दगडाचा उभा आधार गावाला, सेंदराच्या दगडाचा उभा आधार गावाला. देव आहे किंवा नाही, देव घरात दारात, देव शेत बांधावरी, देव घरात दारात, देव शेत बांधावरी, आणि उभ्या पिकाची राखणी दिली त्याच्या खांद्यावरी, उभ्या पिकाची राखणी दिली त्याच्या खांद्यावरी. शेत हेच देवालय, शेत हेच देवालय, घरी देव्हारा नावाला, सेंदराच्या दगडाचा उभा आधार गावाला, सेंदराच्या दगडाचा उभा आधार गावाला. देव आहे किंवा नाही, देव बैल गुर गाई, देव बैल गुर गाई, देव जन्मदाती आई, देव बैल गुर गाई, देव जन्मदाती आई, आणि तिच्या पुण्याईची सर खुद्द देवालाही नाही, तिच्या पुण्याईची सर खुद्द देवालाही नाही. वेडी बहिणीची माया, वेडी बहिणीची माया, मागे आयुष्य भावाला, सेंदराच्या दगडाचा उभा आधार गावाला, सेंदराच्या दगडाचा उभा आधार गावाला. देव आहे किंवा नाही, देव तुका नामात ज्ञाना, देव पंढरीचा राणा, देव तुका नामात ज्ञाना, देव पंढरीचा राणा, आणि आम्ही येळकोट मांडीला तुम्ही चांगलं भलं म्हणा, आम्ही येळकोट मांडीला तुम्ही चांगलं भलं म्हणा. वारीमध्ये उरी पोटी, वारीमध्ये उरी पोटी, भेटू चोराला सावाला, सेंदराच्या दगडाचा उभा आधार गावाला, सेंदराच्या दगडाचा उभा आधार गावाला. देव आहे किंवा नाही. आणि बघा पुढचा देव शेतकऱ्याचा, त्याचं सगळं आभाळातून येतो. पाऊस आभाळातून येतो, सूर्यप्रकाशातून आभाळ, जे जे शेतीला आवश्यक आहे ते सगळं वरून येतं. आणि तो काय म्हणतो बघा, देवचंद्र सूर्य तारे, देवचंद्र सूर्य तारे, देव आभाळची सारे, देवचंद्र सूर्य तारे, देव आभाळची सारे, आणि त्याच्या मृगाच्या थेंबाने मुखी माती गहीवरे, त्याच्या मृगाच्या थेंबाने मुखी माती गही दे. होऊ दे रे आबादानी, होऊ दे रे आबादानी, सांगू पंढरी रावाला, सेंदराच्या दगडाचा उभा आधार गावाला, सेंदराच्या दगडाचा उभा आधार गावाला. देव आहे किंवा नाही. आणि शेवटी त्याला त्याचा देव सापडला बघा. शेतकऱ्याला त्याचा देव कुठे सापडला बघा. काय म्हणतो तो, देव असो किंवा नसो, देव असो किंवा नसो, माझे शेत औक्षवंत, देव असो किंवा नसो, माझे शेत औक्षवंत, आणि बीजातून रोज नवा उगवेल भगवंत, बीजातून रोज नवा उगवेल भगवंत. केली कुर्बान जिंदगी, केली कुर्बान जिंदगी, काळ्या आईच्या सेवेला, सेंदराच्या दगडाचा उभा आधार गावाला, सेंदराच्या दगडाचा उभा आधार गावाला. देव
आहे किंवा नाही. खरंय, खूपच कमाल. म्हणजे मला असं वाटतं की आता मराठवाडा असेल, विदर्भ असेल, त्या ठिकाणी जे आसमानी संकट शेतकऱ्यांवरती कोसळलं आणि ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांच्या डोळ्यातून आसवास थांबत नाहीये, या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनातली आर्त हाक आज तुमच्या कवितेतून आमच्यापर्यंत पोहोचली. दुर्गेश सर, मी आता तुमच्याकडे येणार आहे. विठुरायाची भूमी या पंढरपुरातून तुम्ही आलात आणि दिवाळी पंढरपुरात कशी साजरी केली जाते, देवाचा नामाचा गजर तर पंढरपुरात घेतला जातो हे म्हणणंच मुळात चुकीचं आहे, कारण पंढरी ही विठुरायाचीच आहे आणि विठुराया प्रत्येकामध्येच वसतो. प्रत्येक विटेत, प्रत्येक दगडात, प्रत्येक मातीच्या प्रत्येक सूक्ष्म जीवात हा विठुराया वसतो. तर या पंढरपुरात दिवाळी कशी साजरी केली जाते? पंढरपूरची दिवाळी म्हटलं तर संतांची दिवाळी मांदियाळी वा वा. है ना, जी तुम्हाला संत परंपरेतनं, भक्ती संप्रदायाच्या परंपरेतनं, वारकरी संप्रदायाच्या परंपरेतनं दिसते. म्हणजे खरं बघायला गेलं पंढरपूरची दिवाळी आणि इतरांची दिवाळी तसा फारसा फरक नाही, पण पंढरपूरच्या दिवाळीचं वैशिष्ट्य म्हणजे आता मी जेव्हा पंढरपूरमध्ये लहानाचा मोठा झालो, म्हणजे अगदी लहानपणापासून ते आतापर्यंतच्या सगळ्या या काळामध्ये पंढरपूरची एक पूर्वी खूप पद्धत होती. म्हणजे पंढरपूरला तुम्ही जर कधी गेलात तर चंद्रभागेच्या वाळवंटात वेगवेगळे घाट आहेत. चंद्रभागेचा घाट आहे, महाद्वार घाट आहे, दत्त घाट आहे, विप्रदत्त घाट आहे, असे वेगवेगळे घाट आहेत. तर तिथे पूर्वी अशी पद्धत होती जी दादा मिरासदारांनी त्यांच्या एका आठवणीमध्ये सांगितलेली आहे की पूर्वी कसं होतं की आता सगळीकडे आपले फटाके मिळतात, पूर्वी फटाके मिळायचे नाहीत. तर त्या करवंट्या असतात ना, नारळाच्या करवंट्या, त्या करवंट्यामध्ये ते बारूद म्हणजे फटाक्याची दारू अशी ठासून ठासून भरायची, त्याचे बॉम्ब तयार करायचे आणि ते बॉम्ब फेकत फेकत एक एक घाट सर करत जायचा. ही ती पद्धत ती त्या काळामध्ये होती. नंतरच्या काळामध्ये मग ते प्रमाण कमी झालं आणि आता ते बंदच आहे. मग तो जिंके म्हणजे आता पंढरपूरच्या विठ्ठलाचा उल्लेख आपण करतो तर तिथे जे सेवेकरी असतात, म्हणजे त्यात तुरेवाले आहेत, खाजगीवाले आहेत, डिंगरे आहेत, बेणारे आहेत, उत्पात आहेत, बडवे आहेत, हे सगळे सेवेकरी आहेत विठ्ठलाचे. त्यांची प्रत्येकाची भूमिका ठरलेली आहे. तर या सगळ्यांचा त्याच्यामध्ये तो रोल असायचा. ती परंपरा त्यावेळेची. दुसरं, कार्तिकी पौर्णिमेला म्हणजे पंढरपूरच्या घाटावरती दीपोत्सव होतो. ती खरी दिवाळी, ती खरी दिवाळी. जसं साहेबरावांचा उल्लेख त्यांनी मगाशी केला की लहानपणी मला आठवत की आम्ही पण असंच सगळे 4-5 भावंड असे आम्ही एकत्र असायचो. मग आणि आता एकत्र कुटुंब पद्धतीच मुळात राहिलेली नाहीये. त्रिकोणी कुटुंब, फार तर चौकोनी कुटुंब किंवा कुटुंबच नाही अशी कदाचित अवस्था आताच्या काळामध्ये असताना तेव्हा कसं होतं की पहाटे पहाटे लवकर उठायचं आणि मग ते अभ्यंग स्नान ज्याला आपण अगदी सागर संगीत त्या पाटावरती बसायचं, पुढे रांगोळी काढलेली असायची, सुगंधी सुवासिक तेल लावायचं, मग उठणं लावायचं आणि मग ती छान मग उठा उठा दिवाळी आली करत करत ती जी पद्धत आहे ती तेव्हा त्या काळामध्ये लहानपणापासून खरं म्हणजे अनुभवलेली. आता थोडंसं सगळं बदललेलं आहे. म्हणजे घरं गेली, वाडे गेले, आता फ्लॅट आले आणि अक्षरशः आपणच फ्लॅट व्हायची वेळ खरं म्हणजे आली है ना. त्यामुळे दिवाळीच्या अनुषंगाने लावू अंतरीचा दिवा, लावू अंतरीचा दिवा नको काळोखाची तमा, लावू अंतरीचा दिवा नको काळोखाची तमा, काळजाच्या तळापाशी, काळजाच्या तळापाशी राशी आनंदाची जमा. ही आनंदाची राशी. आणि ही दिवाळी ज्ञानेश्वरांनी त्यांच्या ओवीमध्ये पण सांगितली ना, ही खरी दिवाळी, ही पंढरपूरची दिवाळी. आता मी पंढरपूरचा सगळा संदर्भ असल्यामुळे आणि योगायोग असा आहे की छान वातावरण साहेबरावांनी पहिल्या कवितेमध्ये देवाचं केलं, शेतकऱ्यांचं केलं, शेतीचं केलं. जसं शेतामध्ये त्याला त्याचा देव दिसतो. आता मला पंढरपूरचं असल्यामुळे मला प्रत्येक ठिकाणी माझा पांडुरंग दिसायला लागतो, ती वारी दिसायला लागते, तो वारकरी दिसायला लागतो. मग पाऊस जरी आला तरी मला पांडुरंग दिसायला लागतो. त्यातून आलेली एक कविता सुरुवातीला मी ठेवतो. जरी ती पावसाची कविता असली तरी दिवाळीमध्ये सुद्धा आता अवकाळीचा पाऊस पडतोच की हो, आहे ना. त्याच्यामुळे गरजे आभाळ पंढरी मेघ विठ्ठल सावळा, गरजे आभाळ पंढरी मेघ विठ्ठल सावळा, निघे सरींची पालखी रंगे आषाढ सोहळा.
गरजे आभाळ पंढरी मेघ विठ्ठल सावळा निघे सरींची पालखी रंगे आषाढ सोहळा पानोपानी झाडांवर चाले थेंबांचे कीर्तन. वा वा. पानोपानी झाडांवर चाले थेंबांचे कीर्तन निळ्या भोर वाळवंटी सुरू विजेचे नर्तन. निळ्या भोर वाळवंटी सुरू विजेचे नर्तन अंकुरती मातीतून कोंभ जणू श्रीहरी. अंकुरती मातीतून कोंभ जणू श्रीहरी डुले हिरवी पताका शेत होई वारकरी. डुले हिरवी पताका शेत होई वारकरी सरीतून आला देव. सरीतून आला देव धरा पुंडलिक झाली. सरीतून आला देव धरा पुंडलिक झाली. आता युगे 28 बहराची मांदियाळी. आता युगे 28 बहराची दीपवाळी. बहराची दीपवाळी. त्यामुळे जय महाराष्ट्राच्या सगळ्या प्रेक्षकांना दिवाळीच्या या दीपोत्सवाच्या प्रकाश पर्वाच्या खूप खूप शुभेच्छा सुरुवातीलाच देतो आणि या गप्पा आपण प्रकाशाच्या अनुषंगाने सुरू ठेवू असं मला वाटतं. निश्चित. दुर्गेश सर, खरं तर तुमची जी पंढरपूरच्या दिवाळीची जी आठवण तुम्ही सांगितली, मला असं वाटतं आता जी लोक चाललेली परंपरा आहे दिवाळी साजरी करण्याची म्हणा, किंवा आजकालची जी पिढी आहे ती लेट नाईट फॉलो करणारी पिढी आहे. त्यामुळे अभ्यंग स्नान असेल, दिवाळीला पिढी म्हणजे कशी नुसतीच दिवे लावणारी पिढी असं वाटतं. नाही, लाइटिंग लावणारी पिढी. हे खरंय. त्याच्यामुळे कुठेतरी ही जी जुनी परंपरा होती दिवाळीची ही आजही कुठेतरी फॉलो झाली पाहिजे किंवा ती पाळली गेली पाहिजे असं आम्हालाही वाटतं. आता मी येते गीतेश सर तुमच्याकडे. खरं तर आज पाहतो की दिवाळीचं स्वरूप जरी बदललेलं असलं तर आधी भारतापुरती दिवाळी सीमित होती काही प्रमाणात, आता ती जगभरात पसरली आहे. म्हणजे जिथे जिथे जगाच्या कानाकोपऱ्यात भारतीय तिथे ती दिवाळी साजरी होते. लोकल ते ग्लोबल असा आपल्या दिवाळीनं आता प्रवास केलेला आहे. जसं ह्यांनी आता गावाकडची दिवाळी सांगितली तशी तुमची शहराकडची दिवाळी नेमकी कशी असायची तुमच्या लहानपणी? सर्वप्रथम जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि सुंदर असं कवी संमेलन या निमित्ताने तुम्हाला ऐकायला मिळतं आहे. आणि दिवाळीचा जो सुंदर मंगलमय असा दिवस आजचा आपण साजरा करतो आहोत. खरं तर साहेबराव सरांनी त्यांची पारनेरची दिवाळी सांगितली, दुर्गेश दादांनी पंढरपूरची दिवाळी सांगितली, आणि माझं बालपण किंवा माझं सगळं काही कार्यक्षेत्र जे आहे ते ठाणा म्हणजे अगदी उपनगरामध्ये किंवा महानगरामध्ये आत्ताच जे आहे ते गेलेलं आहे. आणि जसं तू सांगितलं संकेता की दिवाळी आता ग्लोबल झालेली आहे आणि या ग्लोबल दिवाळीमध्ये आपण आपले संस्कार विसरतो आहोत का असं पण कुठेतरी पाहायला पाहिजे. इतकी रोषणाई असते पण तरीसुद्धा दिव्याखाली अंधार सुद्धा असतोच की. तो अंधार आपण बघायला हवा आणि वंचितांकडेही जायला हवं असं मला या निमित्ताने वाटतं. खरं म्हणजे आमच्या लहानपणी एक स्पर्धा असायची, पहिला फटाका कोण फोडतोय. म्हणजे ती पिशवी 4-5 दिवस किंवा त्याच्यानंतर सुद्धा फटाक्यांची पुरवून ठेवायची आणि वाजवायची असं सगळं असायचं. आणि सकाळी पहाटे अभ्यंग स्नान करून 3 वाजता 4 वाजता पहिला फटाका कोण फोडणार त्या गल्लीमध्ये यासाठी आमची स्पर्धा लागलेली असायची. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळीकडे इमारती आता मोठ्या मोठ्या उंच उंच होत आहेत, पण आमच्या काळामध्ये दिवाळीची जशी सुट्टी पडली, परीक्षा 6 महिन्याचा पेपर देऊन आला रे आला की आम्ही सगळी मित्रमंडळी किल्ले बनवण्याची तयारी करायला लागायचो. मग त्यासाठी दगड आणणं, विटा आणणं, माती आणणं. आत्ताच्या काळात पेवर ब्लॉक्स झालेले आहेत, माती सापडतच नाहीये, इतकं कॉन्क्रिटीकरण झालंय. आणि आजची मुलं म्हणजे माझ्या सोसायटीतली मुलं त्यांना मातीच मिळत नाहीये. अशी ही दिवाळी बदलत चाललेली आहे. त्यामुळे किल्ले आता फायबरचे बनवू लागलेले आहेत, मावळे सुद्धा फायबरचे झालेले आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण काय म्हणणार, त्यांचा जो विचार आहे तो आज प्रत्येक घरात पोहोचला पाहिजे. या निमित्ताने तो पोहोचेल. आणि मला वाटतं जसं दोघांच्याही कवितांमध्ये देवाचे संदर्भ आले, पण प्रत्येकाच्या घरात देवाचा एक अंश असतो, एक रूप असतं, ते म्हणजे आपल्या आईवडिलांच्या रूपात. त्यामुळे सर्वप्रथम आपल्या आईवडिलांना आपण वंदन करूया आणि आपल्या दिवाळीची सुरुवात करूया.
तर दोघांचीही कविता सादर करतो. कवितेचं शीर्षक अर्थातच आई बाप असं आहे. आईच्या कविता वाचताना विचार आला की आई असते आपलं सर्वस्व. आईच्या कविता वाचताना विचार आला की आई असते आपलं सर्वस्व, कारण तेच असतं आपलं पहिलं नातं अन असते तोंड ओळख जगाची. किती सहजतेने आपल्याला स्वतःत रुजवून घेणारी आई म्हणजे असते मुळासारखी, ज्यावर फुलत जातं आपलं पान न पान. पण या मुळाला घट्ट आधार देणारी बाप नावाची माती, तिला का आपण असं वाईट टाकतो. वा 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 हे वा. आई असते ज्योत, करते प्रकाशमान आपलं आयुष्य जळत राहून स्वतः. आई असते ज्योत, करते प्रकाशमान आपलं आयुष्य जळत राहून स्वतः. तर बाप असतो समयी, ज्यात त्याने ओतलेलं असतं आपल्या घामाचं तेल पोरांचं आयुष्य उजळवण्यासाठी. वा वा वा. ज्योत सर्वांनाच दिसते, ज्योत सर्वांनाच दिसते, पण समयी सुद्धा जळतेच ना. दिसलं नसलं तरी आपल्या शरीरात त्यांचं रक्त धावतच ना. वा. आई असते रेशमी गोधडी, जिच्या धाग्या धाग्यात दडलेली असते उबदार माया. आई असते रेशमी गोधडी, जिच्या धाग्या धाग्यात दडलेली असते उबदार माया. तर बाप असतो वटवृक्ष, ज्याच्या आधारावरच बहरत जाते आपली छाया. वा. आई असते कुंभार, करते मातीवर संस्कार. आई असते कुंभार, करते मातीवर संस्कार. तर बाप असतो चाक, ज्याच्या फिरण्यानेच मिळतो आकार. वा. आई असते चंदनासारखी, तर बाप असतो सहाणेसारखा, ज्यावर चंदन उगाळलं जातं. ही सहाण सुद्धा महत्वाची असते. आई असते चंदनासारखी, तर बाप असतो सहाणेसारखा, जे उगाळतात आपलं आयुष्य मुलांची स्वप्न सुगंधी करण्यासाठी. वा. आई असते चंदनासारखी, तर बाप असतो सहाणेसारखा, जे उगाळतात आपली आयुष्य मुलांची स्वप्न सुगंधी करण्यासाठी. चंदनाचं झिजणं सर्वांनाच दिसतं, पण सहाण सुद्धा आतल्यात झिजतेच ना. पण सहाण सुद्धा आतल्यात झिजतेच ना. आईच्या कविता वाचताना विचार आला की आई असते आपलं सर्वस्व, तर बापही असतो घरादाराचं अस्तित्व. तर बापही असतो घरादाराचं अस्तित्व, घरादाराचं अस्तित्व. क्या बात आहे. म्हणजे इथे असलेलं मला असं वाटतं हे कवी संमेलन बघणाऱ्याला पण आता असं वाटेल की खरंच आई वडील आपल्यासाठी किती करतात आणि आपण त्यांच्यासाठी तितकं करू शकतो का. मला असं वाटतं की प्रत्येक आई वडिलांना वंदन करूनच या दिवाळीची सुरुवात करावी. वळूयात आता पुढे. राधिका प्रेम संस्कार, बरोबर. राधिकाजी मराठी गझलकार ह्या खरं तर कमी माहिती असतात किंवा फार कमी महाराष्ट्राला परिचित आहे. एकतर गझल आणि त्याचबरोबर दिवाळी. आता हे याचं समीकरण करून तुम्ही जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना काय ऐकवाल. सर्वप्रथम जय महाराष्ट्राच्या सर्व श्रोत्यांना, सर्व रसिकांना दिवाळीच्या मी मनापासून शुभेच्छा देते. तर गझल हा प्रकार असा आहे की फारसीतून उर्दूमध्ये आला, उर्दूमधून मराठीमध्ये आला आणि मराठीमध्ये आणण्यासाठी सुरेश भटांनी जे काही काम केलंय आणि त्यांच्यामुळे ही सगळी रुजवात झाली आहे मराठी गझलेची. तर मुळातच गझल हा प्रेयसीचं वर्णन करण्यासाठी किंवा प्रेमाच्या विषयाला अजून जास्त खुलवून सांगण्यासाठी हा लिहिला जाणारा प्रकार आहे. पण कालांतराने त्याच्यामध्ये बदल होत गेले. काल्पनिक लिहिणारे अनेक असतात, पण रियालिटीवरती गझल लिहिणारे, जशा रियालिटीवरती कविता आहेत तशा रियालिटीवरती गझल लिहिणारे म्हणजे ज्या 2-2 ओळी असतात गझलेमधले, त्याला आम्ही शेर म्हणतो, ती प्रत्येक 2 ओळी म्हणजे स्वतंत्र एक कविता असते. थोडक्यात कमी शब्दामध्ये जास्त आशय मांडणारी अशी ही कविता, ज्याला आपण मराठी गझल असं म्हणतो. आणि तू बोलतेस तसं बऱ्याच कमी प्रमाणामध्ये स्त्रिया आहेत ज्या गझल लिहितात. आणि चांगलं गझल लिहिणारे जे लोक आहेत ते चांगले कवीसुद्धा असतात. कविता आणि गझल हा काही वेगळा प्रकार नाही आहे. चांगला कवी, चांगला रसिक चांगली गझल लिहू, कारण मुळातच तो तुमच्या आतमध्ये असलेला प्रकार आहे की जो तुम्ही खुलवून मांडू शकता. बाकी ओढून ताणून कितीही गोष्टी केल्या तर त्या तेवढ्या डीपमध्ये पोचल्या जात नाही आहेत, ज्या सहजतेने पोचवता यायला हवेत. आता संदर्भ आहे आपला दिवाळीचा. तर जसं ठाणगे सर म्हणाले की आम्ही लहानपणी ताग्याचं कापड आणायचो आणि त्या टेलरकडे आम्ही फेऱ्या मारायचो, ते तसंच अडकवलेलं असायचं तिकडे. सो आम्ही पण 3 बहिणी, आमचा भाऊ लहानपणापासून मामांकडेच वाढलाय. पण आई, मला एक आठवण आहे दिवाळीची अशी की आई माझी उत्तम कपडे शिवते, छान. ती तर
म्हणजे काही तिच्याबद्दल बोलूच नाही शकत आहे, पण ताग्यातलेच जे प्रिंटेड कपडे असतात कलरफुल, एकाच ताग्यातलं तो तागा आणणार आणि आम्ही तिघी बहिणी आहोत, तिघी बहिणींना ती कपडे छान शिवायची. तर आम्ही त्या दिवसाची उत्सुकतेने वाट पाहायचो की ते कधी पूर्ण होतंय. मग तिला मदत कितपत करू लागतोय दिवाळीचं याकडे जास्त लक्ष नसायचं, किंवा त्या फराळाचं जास्त वेळ नसायचं की आता लाडू बनतोय, चिवडा बनतोय वगैरे वगैरे. पण दिवाळीला त्यावेळेला एक सेंटेड तेल असायचं केसांना लावण्यासाठी. त्यावेळेस हे अत्तर, हे परफ्यूम वगैरे हे काही माहिती नव्हतं, पण त्या दिवाळीसाठी मला ते फार आवडायचं की कधी ते मामा माझा ते घेऊन येत आहेत किंवा आई मला ते तेल घेऊन येते आणि मी तेल लावते ते, आणि मग त्याचा तो वास दिवसभर मग केसांना हात लावणार, वास घेत बसणार, असं एक ती वेगळीच आठवण आहे. फराळापेक्षा, फराळ बनवण्यापेक्षा त्या तेलाच्या बाटलीची फार वेगळी आठवण आहे. आणि फटाक्यांची भीती त्यावेळी होती, आत्ताही आहे. तर जास्त अजून पुढे विषय न वाढवता मी थोडक्यामध्ये एक थोडीशी गझल घेते. तर आमच्या गझलकारांचा एक नियम आहे की गझल घेण्या अगोदर आम्ही एक मतला 2 शेर घेतो. तर मतला असा आहे की शहाणपणाच्या भोगानंतर किती वेदना व्यालो आपण, शहाणपणाच्या भोगानंतर किती वेदना व्यालो आपण, डोळ्यातून ओघळले नाहीत तेही अश्रू प्यालो आपण. शहाणपणाच्या भोगानंतर किती वेदना व्यालो आपण, डोळ्यातून ओघळले नाहीत तेही अश्रू प्यालो आपण. आणि सगळ्या गोष्टी कॉमन होत्या, दुःखे सुद्धा मॅचिंग होती. सगळ्या गोष्टी कॉमन होत्या, दुःखे सुद्धा मॅचिंग होती. काय वेगळे शोधत होतो, कसे वेगळे झालो आपण, डोळ्यातून ओघळले नाहीत तेही अश्रू प्यालो आपण. आणि आता आताशा निर्ढावलेलो आणि इतका प्रश्न उरावा, आता आताशा निर्ढावलेलो आणि इतका प्रश्न उरावा. मरता मरता जगत राहिलो, कशा कशाला भ्यालो आपण, डोळ्यातून ओघळले नाहीत तेही अश्रू प्यालो आपण. ही गझल अशी आहे की जी काही आता पूर परिस्थिती झाली, मग ती पंजाबची असेल, मराठवाड्यातली असेल, किंवा आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात जे काही झालं, तर आज आपण इथं हा उत्सव साजरा करतोय, पण तिथं रियालिटीमध्ये असं चालू आहे की राहायला त्यांची घरं नाही आहेत, शेतीसुद्धा वाहून गेलेली आहे. तर त्यांना अगदी चहा पाणीसुद्धा वेळेवरती मिळालं नाही किंवा ती मदत मिळाली नाही. तर माझ्या त्या शेतकरी बांधवांसाठी मी एक गझल घेऊ इच्छिते इथे की ढेकळांचे फक्त सांगाडेच बाकी राहिले, ढेकळांचे फक्त सांगाडेच बाकी राहिले, कीटकनाशक कासरा आणि शून्य हाती राहिले. ढेकळांचे फक्त सांगाडेच बाकी राहिले, कीटकनाशक कासरा आणि शून्य हाती राहिले. एक चारोळी तुझ्या ओठांवरी ना राहिली, एक चारोळी तुझ्या ओठांवरी ना राहिली, एक गाणे आजही माझ्या उराशी राहिले. ढेकळांचे फक्त सांगाडेच बाकी राहिले आणि तीच ती का आकृती मी गिरविते आहे पुन्हा, तीच ती का आकृती मी गिरविते आहे पुन्हा. हे कुणाचे स्पर्श माझ्या काळजाशी राहिले आणि हासऱ्या डोळ्यामध्ये मी लपवलेली वेदना, हासऱ्या डोळ्यामध्ये मी लपवलेली वेदना, पण अभागी हुंदके माझ्या घशाशी राहिले. ढेकळांचे फक्त सांगाडेच बाकी राहिले. यातला शेर असा आहे की पूर आला एवढा की गाव गेला वाहून, पूर आला एवढा की गाव गेले वाहुनी, मंदिरापाशी कुणाचे ताट वाटी राहिले. ढेकळांचे फक्त सांगाडेच बाकी राहिले, कीटकनाशक कासरा आणि शून्य हाती राहिले. खरंय, मला असं वाटतं की पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या ढेकळांचे फक्त सांगाडेच उरलेत. आणि आज दिवाळी जरी आपण साजरी करत असलो तरी त्या शेतकऱ्यांचे डोळ्यातले आसव काही डोळ्यातून आपल्या नजरेसमोरून जात नाहीये. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनाही आता दिवाळीपूर्वी मदत पोहोचावी अशी इच्छा आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत राहा जय महाराष्ट्र.
आता मी वळते तुमच्या सगळ्यांच्याच प्रवासाकडे, कारण मला ते जाणून घेण्यात फार रस आहे की तुमचा कवी होण्यापर्यंतचा प्रवास नेमका कसा होता. सगळ्यात पहिले मी येणार तुमच्याकडे. ग्रामीण भागात तुम्ही गेली बरीच वर्ष बँकेत कामात होता, पण तरीही घरी कुणाचंही कवितेचं बॅकग्राऊंड नाही. मग अशा वेळी कवी कसे काय झालात तुम्ही? गेली 40 वर्ष म्हणजे रिटायर होऊन 20 वर्ष झाले. बर. त्याच्या आधी 40 वर्ष मी बँकेत काम केलं. हम्म. म्हणजे अख्खी आयात दुसऱ्यांच्या पैशाचा हिशोब लिहिण्यात घालवला. त्यातून 4-2 कविता लिहिता आल्या. माझी पार्श्वभूमी म्हणजे वडील मिलिटरीत ब्रिटिश आर्मीत 1911ला भरती झाले, 1931ला रिटायर झाले. पहिल्या मैदानात लढलेले, बर. कडक शिस्तीचे. म्हणजे ते रस्त्याने चालले तरी गावची लोक असे बायका हांडे घेऊन डोक्यावर अशा भिंतीला तोंड करून उभे राहायचे. आणि गावाचा थरकाप सगळ्या. कडवी शिस्त इतकी की माझे चुलत भाऊ वगैरे बारकी वगैरे लहान लहान मुलं आम्ही गल्लीत खेळायचो. त्यांना माझा राग यायचा. मग काय करायचे, मला मार्क बरे पडायचे. मग ते डोक्यातली टोपी काढायची, खाली टाकायची, मातीत पायाने लोळवायची, वडिलाकडे घेऊन जायची. माझ्या साहेबांनी मला मारलं, त्यामुळे मला निश्चित माहिती की मला मार मिळणार. मग ते एन्जॉय करायचे आणि मी फटके खायचो. असा कार्यक्रम वडिलांचा सुरू होता. म्हणजे जमादार वडील जमादार म्हणायचे. आणि आई एकदम काळजाची, म्हणजे सशाच्या काळजाची. गावात कुठे भांडण झालं, मारामारी झाली, तिच्या कानावर आली तर तिला वाटायचं माझा दत्ता असेल का, माझा साहेब असेल का. आम्ही बमला कोणाला शिवी नाही दिली अजून, पण तिला ती भीती वाटायची. या 2 याच्यातनं कसं आलं मला माहीत नाही, पण आम्ही 8 जण भावंड. मी 8वा अवतार मी. 8वा अवतार, हे छान होतं. म्हणजे 5 बहिणी आणि 3 वहिन्या, 2 वहिन्या, हे 7 लोक. आणि हे सगळे थोरले. 5ही बहिणी थोरल्या, 2ही वहिनी मोठ्या. त्यामुळे पहाटे पहाटे जात्यावर जाळायला बसायचे. आणि मग आम्ही तिकडे लोळत असायचो कुठेतरी. मग मला मूड यायचा, मी त्यात जाऊन मांडीवर बहिणीच्या किंवा बहिणीचे डोकं देऊन ऐकत बसायचं. त्यांना वाटतं मी झोपलोय. मी सगळं ऐकत असायचो. काय ऐकत असायचो की वाटच्या वाट सरा, काय बघतो माडीला माडीला माडीला. वाटच्या वाट सरा, काय बघतो माडीला 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 माडीला. अहो डोळं नंदी दोन माझ्या बंधूच्या गाडीला, सैबाई ग बाई माझ्या बंधूच्या गाडीला गाडीला गाडीला. हे असं ऐकत राहायचं. झुंजून उंजू झालं बाई, फुटलं तांबड, लई वक्त झाला बाई अरल कोंबड. हे सगळं ऐकता ऐकता ते कुठेतरी कानात बोलला गेला, ताल सूर. आणि मी खरं म्हणजे कॉमर्सला शिकलो, M.Com वगैरे. 8ला गेलो असतो आणखीन चांगलं लिहिलं असतं कदाचित. पण माझी गमत अशी आहे, झालो 11वी, भावाने पैसे दिले मोठ्या, जा नगरला आणि घे ॲडमिशन कॉलेजमध्ये. गेलो लाईनला उभं राहिलो, गेलो, माझा नंबर आला. मला म्हणले काय, म्हणलं ॲडमिशन घ्यायचे. अरे पण कुठल्या साईडला, नाही कॉलेजला घ्यायचे. बदला म्हणे. गेलो, माझ्यासारखाच पायजमाला पोरगा आहे, त्याला म्हणले साईड काय बांधलं रे. अरे तो म्हणला आर्ट सोपं आहे, कॉमर्स त्याच्यापेक्षा थोडं अवघड आहे, सायन्स जास्त अवघड आहे. मग मला क्लिक केलं, परत लाईनला उभं राहिलो आणि कॉमर्सला घेतलं. ही आमची आमची शिक्षणाची सुरुवात झाली. आणि मग गावात तमाशे भजनं ह्या याच्यातनं हे सगळं मुरत गेलं. आणि गाव म्हणजे काय, आमचं मातीची घरं होती, कौलारू पण नाही जास्त, आणि सप्र झोपड्या आपल्या. ते छोटंसं गाव. मी असं लिहिलंय एका ठिकाणी की विकासाचे आता खूप वाढलंय ना, कॉन्क्रिटीकरण. विकासाच्या वादळाने होत्याचं नव्हतं केलं, विकासाच्या वादळानं होत्याचं नव्हतं केलं. गोजीर असं माझं गाव इथं होतं, कुठं गेलं. गोजीर असं माझं गाव इथं होतं, कुठं गेलं. आणि मग जेव्हा असं गाव मी पाहतो, माझ्या बालडोळ्याने पाहिलेलं माझं गाव आणि आताचं गाव, ह्याच्यातलं मला इतका फरक जाणवतो की मला आठवतं अजूनही. लहान डोळ्यात जास्त मावतं, तुम्हाला सांगतो.
म्हणजे जेवण दळवी म्हटलं होतं मी तुम्हाला बोलू ना, 11 ते 21 तुमच्या ते याच्यात येतं अनुभवात, तेच तुम्हाला पुरतं आणि आयुष्यावर पिच्छा पुरवतं. त्यामुळं त्यावेळेचं जे लक्षात राहिलं ते राहिलं तसं की गाव खेडी ओसांडली, सिटी शहरं स्मार्ट झाली. वा. गाव खेडी ओसाडली, सिटी शहरं स्मार्ट झाली. माणुसकीच्या रेंजमधून माणसं मात्र लांब गेली. माणसं मात्र लांब गेली. तर काय एकूणच झालं आपल्या खेड्यांचं, त्याचं एक थोडंसं मी कविता वाचतोय की कसा होता माझा गाव आणि आता काय झालं त्याचं. थोडी लांब आहे कविता. की माझा गाव मी डोळे उघडल्यापासून पाहिलाय. माझा गाव डोळे उघडल्यापासून पाहिला आहे. गावाला तेव्हा गावकूस होतं तटबंदी आणि वेस होती फरसबंदी. गावाला गावकूस होतं तटबंदी, वेस होती फरसबंदी. आभाळाला भिडलेल्या त्या वेशीकडे पाहून परक्या पाहुण्याचं पागोट पडायचं पाहता पाहता. गावच्या त्या आभाळाला भिडलेल्या वेशीकडे पाहून परक्या पाहुण्याचं पागोट पडायचं पाहता पाहता. गावात वाडे होते, माड्या होत्या, वाडे होते. गावात माड्या होत्या, वाडे होते. पाटील देशमुखांचे घोडे होते. गावात मातीचेच रस्ते होते. गावात मातीचेच रस्ते होते, पण गावात पाणी सस्ते होते. गावात पाणी सस्ते होते. नळ नव्हते, पण आडावरचे रहाट पहाट झाल्याची वर्दी देत घराघरात आणि काकणं भरले हाताने सडा शिंपडला जाई दारा. पण ते झालं तेव्हाच. आता काय झालंय, आणि आता गावच्या गावकुसाच्या जागी लखलखते सडक डांबरी काळी. गावच्या गावकुसाच्या जागी लखलखते सडक डांबरी काळी. 4 चौथऱ्याचे दगड पाहून आठवते, अरे इथं गावची वेस होती कधी काळी. गावची सारी झाडं माणसाने गहाण टाकलीत लाकडाच्या वखारीत. गावची सारी झाडं माणसाने गहाण टाकलीत लाकडाच्या वखारीत. त्यामुळे सरपणाची सोय बेस्ट झाली. पण ताटकावं लागते गावच्या शहाण्या माणसांना. परगावचे कावळे पाचारण होऊन शिवला म्हणेपर्यंत. परगावचे कावळे पाचारण होऊन शिवला म्हणेपर्यंत. तर हे गावचं मी सांगितलं आणि त्याचा जे अभंग आहे तो मी गाऊन घेतो. मग पुढे जाऊ आपण. ते गाव माझं हरवलंय. हे भौतिक, आतापर्यंत मी सांगितलं ते भौतिक बदल. आता सामाजिक बदल काय झालाय गावामध्ये त्याचं ते आहे की हरवला माझा अभंग वृत्तात आहे. हरवला माझा गवताचा गाव आणि साधा भोळा भाव माणसांचा. साधा भोळा भाव माणसांचा. कुलदैवतांचा आंधळा अंगारा. कुलदैवतांचा आंधळा अंगारा आणि नात्यांचा निवारा देशोधडी. नात्यांचा निवारा देशोधडी. मुलीला मारून म्हणे वंश होई मोठा. मुलीला मारून म्हणे वंश होई मोठा आणि काढतात काटा गर्भामध्ये. काढतात काटा गर्भामध्ये. ज्यांच्या वंशाला 4-4, 5-5 दिवे लागलेत ना, त्यांची काय हालत आहे. म्हातारं गेले 15 वर्ष कुठे होतं, गुरांच्या गोठ्यात असंच बारदाण्यावर पडलेलं होतं. दिला दिवसभर तुकडा कोण नाही तर उपाशीच होतं, अर्धपोटीच होतं. अर्धपोटी बाप उपाशीच मेला. अर्धपोटी बाप उपाशीच मेला आणि तालुका जेवला 10व्याचे. तालुका जेवला 10व्याचे. आता बघा, तालमीचे जागी काय पैलवान असायचे, 25-30 पोरं सनसनीत असायची गावात. तालमीचे जागी बियरचे बार. तालमीचे जागी बियरचे बार आणि पैलवान पोरं फेसाळली. पैलवान पोरं फेसाळली. आणि पडक्या शाळेत उगवती पिढी. क्या बात है. पडक्या शाळेत उगवती पिढी. पडक्या शाळेत उगवती पिढी आणि मळ्यामध्ये माडी मास्तरांची. मळ्यामध्ये माडी मास्तर. तेवढी ऐपत झाली मास्तरांची. आता मळ्यामध्ये माडी मास्तरांची. आणि बांधली देवळे उंचती केवढी. आता ईर्ष्या चाललेली गावागावात. त्याने या गावात एवढं मोठा त्याच्यापेक्षा.
वेळ आली तर आत्महत्या करू, पण देवळाला पैसा नाही कमी पडून देणार. काय जिद्द आहे. बांधली देवळे काळले त्यांचे काळले. आणि कार्य माऊलीच्या आणखी एक गंमत आहे आमच्याकडे. नवरा नाशिकचा, नवरी नगरची, लग्न पुणे जिल्ह्यात. का त्या लेकराने 16 वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. जगाच्या अंतापर्यंत ती पुरेल सगळ्यांना. 21व्या वर्षी समाधी घेतली. कार्य माऊलीच्या समाधीत विघ्न आणि कशासाठी लग्न आळंदीत, कशासाठी लग्न आळंदीत, कशासाठी लग्न आळंदीत. आणि 1, 2, 3 सरकारी कार्यक्रम सांगतो की एसटी भाडे अर्धे, सरकारी भीक, एसटी भाडे अर्धे, सरकारी भीक, झाले ज्येष्ठ नागरिक 35शीत, ज्येष्ठ नागरिक 35शीत. दुसरी योजना, रोजगार हमी बसून पगार, रोजगार हमी बसून पगार आणि पत्त्यांचा जुगार मंदिरात, पत्त्यांचा जुगार मंदिरात. आणि सगळ्याचा परिणाम काय झालाय? अरे असे कसे झाले टरफलाचे धनी. शेतकऱ्यांची सगळी अवस्था काय झाली? असे कसे झाले टरफलाचे धनी. दाणे नेले कोणी हातो हाती, दाणे नेले कोणी हातो हाती. आणि शेवटी मला वाटते की चालतात सारे अंधाराची वारी. अहो चालतात सारे अंधाराची वारी आणि कोणी असं तारी पांडुरंगा, कोणी असं तारी पांडुरंगा, पांडुरंगा, पांडुरंगा. क्या बात आहे. म्हणजे तुमच्या प्रत्येकच शब्दामधून मला असं वाटतं की जे गाव आता बघायलाही मिळत नाही कदाचित. आमची जी पिढी आहे त्यांना हे गाव कधीतरी असंही होतं असा प्रश्न पडावा अशी स्थिती सध्या पाहायला मिळते. आणि आज जय महाराष्ट्रावर हे कवी संमेलन बघणारा प्रत्येक माणूस आज आपल्या गावी पोहोचला असेल की खरंच कधी काही माझं गाव असं होतं. आणि ते सातत्य तुमच्या प्रत्येक शब्दातून आम्हाला अनुभवायला मिळालं. त्याबद्दल खूप धन्यवाद तुमचे. दुर्गेश सर, पत्रकारिता, पत्रकारितेनंतर कविता, कसा काय हा प्रवास? कविता आधी मग मग पत्रकारिता. ओके, माझे शब्द मी मागे घेते. आधी कविता मग पत्रकारिता. कशी? वयाच्या 9व्या वर्षी मी पहिल्यांदा कविता लिहिली. बर. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही 3री-4थी मध्ये असता, मी मुळात पंढरपूरचं वातावरण मगाशी मी जसं उल्लेख केला की आमच्याकडे कसे कीर्तन प्रवचनाचे संस्कार आहेत सगळे. म्हणजे आपल्याकडे जे संस्कार सांगितले जातात वेगवेगळ्या प्रकारचे, त्यातला श्रुती संस्कार हा महत्वाचा आहे. ऐकणं. आता काय झालं, लोकांना ऐकायचीच सवय राहिलेली नाही. लोकांना ऐकवायची सवय आहे, पण ऐकून काय घ्यायचं नसतं, है ना. जरा भेटून बोलूया, जरा भेटून बोलूया, जरा वाचून बोलूया, जरा भेटून बोलूया, जरा वाचून बोलूया, समजण्या एकमेकांना जरा आतून बोलूया, समजण्या एकमेकांना जरा आतून. आता हे आतून बोलणं जे आहे ना, ते कुठून येतं, कशामुळे येतं? जर तुम्ही लहानपणापासून हे जर काही ऐकत आला असाल तर येतं. आणि सुदैवानं ज्या वातावरणामध्ये मी लहानाचा मोठा झालो, मगाशी मी उल्लेख केला की घरामध्ये आमच्याकडे फार भांडी कुंडी किंवा संपत्ती किंवा कपडे असं काहीच नाही. पुस्तकं खूप होती घरामध्ये. आमचं पंढरपूरचं घर आता दुर्दैवाने तर ते नाही, कारण आता आम्ही सगळे इकडे आलो, गाव सुटलं. मला आताही लोक विचारतात पंढरपुरात कोण असतो. म्हटलं आता पंढरपुरात घर नाही, पण विठ्ठल पत्र एकटा उभा आहे बिचारा, असा कमरेवरती आहे ना. तर तिथून ती सुरुवात होते. म्हणजे मला वाटतं मी 3री किंवा 4थीत असेल, आणि आम्हाला मोठ्या बाई म्हणून आमच्या मुख्याध्यापिका होत्या. त्यांचं नाव कुसुमताई आराध्य. आदर्श प्राथमिक विद्यालय ही माझी प्राथमिक शाळा. म्हणजे बालवाडीपासून 4थी पर्यंत शिक्षण माझं त्या ठिकाणी झालं. तर मोठ्या बाईंचं वैशिष्ट्य असं की त्या उत्तम कविता लिहायच्या, उत्तम गायच्या, उत्तम चित्रकार होत्या, उत्तम व्हायोलिन वाजवायच्या. म्हणजे ज्याला आपण अष्टपैलू असं म्हणतो की नाही व्यक्तिमत्व, म्हणजे आमच्या लहानपणी ते पाहायला मिळालं आम्हाला. आणि अप्रतिम शिकवायच्या. तर एके दिवशी वर्गामध्ये त्या आल्या आणि त्यांनी आम्हाला बालकवींची कविता
सांगितली. काय आपली तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की हिरवे हिरवे गारगालीचे हरित तृणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती. आता हे ऐकताना आपल्याला ते डोळ्यासमोर ते सगळं चित्र उभं राहतं की नाही, हो. की हिरवे हिरवे गारगालीची म्हणल्यानंतर समोर म्हणजे सगळं जे गवत आहे ते गालीच्या सारखं पसरलेलं आहे आणि त्या गालीच्या वरती एक अशी छान फूल म्हणजे जे फूल आहे उमललेलं नुकतंच ती फुलराणी अशी छान खेळतीये. आता हे जे वर्णन आहे त्याला व्हिज्युअलायझेशन तुमच्या मराठीमध्ये अभिजात दर्जाच्या मराठीमध्ये व्हिज्युअलायझेशन असं म्हणतात, है की नाही. तर ते आम्हाला बाईंनी शिकवलं की तुम्ही हे बघायला शिका, हे अनुभवायला शिका आणि मग तुम्ही पण कदाचित कविता लिहा म्हणे तुम्ही कविता, तुम्हाला जे वाटतं ते लिहा, तुम्हाला ज्याच्यावरती कविता लिहावीशी वाटेल त्याच्यावरती लिहा. आता मग त्या वयामध्ये काय लिहायचं बुवा, तर मग अशीच गंमत जम्मत म्हणून काहीतरी ओळी अशा लिहिल्या होत्या की बघू आता जशी आठवेल तशी 1-2-3 ओळी म्हणतो त्यातला मी, की आई काढू नको नाव शाळा, आई काढू नको नाव शाळा, दररोज जायचा येतो कंटाळा, दररोज जायचा येतो कंटाळा, सकाळी चहा बिस्किट खाऊन झोपावी वाटते अंथरूण पांघरूण घेऊन, असं काहीतरी त्यावेळेला ते लिहिलेलं होतं. तर बाई खुश झाल्या, अरे तुला जमतंय की म्हणे, कारण यमक जुळतंय ना, आहे ना, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला आपोआप एक लय पण दिसते की आई काढू नको नाव शाळा, दररोज जायचा येतो कंटाळा. आता याच्यामध्ये एक कुठेतरी मीटर पकडण्याचा पण प्रयत्न, आता ते काही कळतं वय होतं असं नाही, वृत्त कशाला म्हणतात माहित नाही, पण ते वृत्त तुमच्या वृत्तीमध्ये असायला लागतं, है ना. बरोबर. तर ती वृत्ती तुमची कशी डेव्हलप होते, तर ती तुमच्या शिक्षणातनं, तुमच्या निरीक्षणातनं, तुमच्या अनुभवातनं, तुमच्या ऐकण्यातनं, तुमच्या वाचण्यातनं ही वृत्ती मला वाटतं जी असते ना ती विकसित होते. त्यासाठी तुमच्या चित्तवृत्ती या जाग्या असणं हे आवश्यक असतं, बरोबर असं मला वाटतं. आणि तिथून ती कवितेची सुरुवात झाली आणि मग मला कवितेचं वेडच लागलं. मग आता कसं होतं, आणखीन एक दुसरं मी सांगतो की आकाशवाणीचा खूप मोठा प्रभाव माझ्यावरती राहिलेला आहे. म्हणजे आता जे मी काही बोलतो त्याच्यामध्ये जे आपण ज्याला म्हणतो ना की उच्चारण, आता तू स्वतः निवेदन करते आहेस, तर निवेदकाचं काय कौशल्य असलं पाहिजे, तर त्याचं भाषेवरती प्रभुत्व असलं पाहिजे, म्हणजे त्याचं उच्चारण चांगलं असलं पाहिजे, म्हणजे त्याचं वाचन चांगलं असलं पाहिजे, तो अष्टावधानी असला पाहिजे. म्हणजे आता मी जर या स्टुडिओमध्ये बसला आहे तर माझी फ्रेम कोणती आहे, या कॅमेऱ्याची आहे की या कॅमेऱ्याची आहे की त्या कॅमेऱ्याची आहे, हे माझ्यावरती किती कॅमेरे फोकस आहेत, बरोबर. आणि हे करत असताना मला काय बोलायचंय हे माझ्या डोक्यामध्ये कुठेतरी मनामध्ये सतत सुरू असणं आणि मी तशी त्याची अभिव्यक्ती करत जाणं, हे कुठून आलं तर ते आकाशवाणीतनं आलं. अच्छा. म्हणजे मला आठवतं लहानपणी मी खेळ खेळायचो. आता छोटी मुलं काय खेळ खेळतात, म्हणजे गावाकडची जी मुलं होती ती लंगडी, कबड्डी, विटीदांडू, लगोर, है ना, क्रिकेट, आताच्या काळामध्ये क्रिकेट किंवा मग बॅडमिंटन वगैरे वगैरे वगैरे. तर तेव्हा ते तसे खेळ होते, आम्ही पण खेळायचो, नाही असं नाही, पण माझे खेळ वेगळे होते. मला तो आकाशवाणीचा खूप प्रभाव, आमच्याकडे सकाळी 6 वाजल्यापासून रेडिओ सुरू व्हायचा आणि मग तो आकाशवाणीचा निवेदक जो कोणी असायचा तो काय म्हणायचा की मध्यम लहरी 101 मेगाहर्ट्झवर हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. आता हे जी त्याची शैली होती ही इतकी कानामध्ये बसलेली होती की मग मी ते त्याचं अनुकरण करायचो, आरशाच्या समोर बसायचं आणि काहीतरी बडबड 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 तशी म्हणायची, आणि मग मी त्याला नाव दिलं होतं आकाशवाणीचं तोंडवाणी केंद्र आहे. बर. हे माझे खेळ होते. तर त्याच्यामुळे झालं असं की तो एक रियाजाचा भाग तुमचा होतो, सादरीकरणाचा भाग म्हणून. आणि मग त्याच वेळेला शब्दांशी खेळणं सुरू झालं की कोणतंही वृत्त, म्हणजे कोणते, आता समजा कोणतीही कविता तुमच्या समोर आली की ती कोणत्या वृत्तामध्ये असेल, त्याची लय काय असेल, याचा मग शोध घ्यायला सुरुवात झाली. म्हणजे आता जाता जाता असं गुणगुण जे होतं ना की येता जाता दार लोटून घ्यावे, है ना, हे जे शार्दूल विक्रीडितची ती लय आहे सगळी, हा मासा जास तथा गणते येती शार्दूल विक्रीडित, हे जे शाळेमध्ये शिकवलं गेलं ना इतकं पक्क की त्याच्यामुळे जे काही सुचतं किंवा जे काही येतं ते त्या लयीमध्ये, त्या वृत्तामध्ये येतं. तिथे कारागिरी करायला लागत नाही. बरोबर. कारागिरी जी असते ना ती वरवरची असते, ही कलाकारी आहे, ही उपजत लागते. म्हणजे काय होतं, तुम्ही गवंडी काम बघितलंय कधी, विटेवरती वीट रचतात, पण ती एकावरती एक रचतात का, तर नाही. तर एकाला एक समोर ठेवून त्या 2च्या वरती एक असते, त्यातली एखादी वीट जरी काढली तरी ती अख्खी भिंत कोसळते. तसं कवितेचं असतं.
कवितेची बांधणी तुमची अशी पाहिजे की त्यातला एखादा शब्द जर तुम्ही बाजूला काढला तरी कविता तर कविता पडते. इतकी पक्की बांधणी तुमच्या कवितेची लागते. तर हे मला तिथून लहानपणापासून शिकायला मिळालं. म्हणजे मी शिकत गेलो. आणि माझे बाबा, त्यांना वाचनाचं खूप होतं वेड, आणि त्याच्यामुळे मग मलाही ती सवय लागली. आणि मग आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमाला ते मला घेऊन जायचे, ऐकायला मिळायचं, आणि त्यातून मग ते लिहिणं सुरू झालं. खूप काही बोलता येईल. एक कविता फक्त मी ठेवतो, जरा वेगळा मूड आपण आणूया. कारण आता इथे राधिका आहे, गीतेश आहे, म्हणजे ही सगळी तरुण पिढी आहे. तू आता अंकिता, तू तरुण पिढीतली आहे, मी पण तरुण आहे. चेहरा जरी असा तरुण दिसत असला तरी आपण तरुण आहोत. आणि साहेबराव जे आहेत आमचे, हे चिरतरुण आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की असं ते हिरवं बीज असं उगलेलं आहे की ते कधीच कोमेजणार नाही, बरोबर आहे ना. तर त्याच्यामुळे एक नवीन गझल तुमच्या समोर ठेवतो की जी आतापर्यंत कुठेही म्हटलेलं नाही. जय महाराष्ट्राच्या या व्यासपीठावरती पहिल्यांदा समस्त माझे जे किळी माझे रसिक असतील, चाहते असतील, त्यांच्यासाठी ही नवीन गझल. आवडली तर दाद नक्की द्या. नाहीतर आमचे भाऊसाहेब पाटणकर म्हणायचे पहा की दोस्त हो मैफिल आमुची रंगण्या जर का हवी, दोस्त हो मैफिल आपुली रंगण्या जर का हवी, आम्हा नको सौजन्य नुसते, जिंदा दिली तुमची हवी. ऐसे जरी नक्कीच घेऊ तुमच्या मुखाने वाहवा, ऐसे जरी नक्कीच घेऊ तुमच्या मुखाने वाहवा, तीही अशी त्या वाहवाला द्यावी आम्ही ही वाहवा. त्यामुळे ही वाहवा द्यायला पाहिजे, तर तो उत्साह असतो, तर तो तुम्हाला असं म्हणजे समोरच्याला पण छान वाटतं, नाही का. त्यामुळे तुम्ही वावा म्हणाल अशी अपेक्षा आहे. आणि प्रेक्षक जे आहेत ते घरातल्या घरात वावा म्हणतील अशी पण अपेक्षा आहे ना. नाहीतर काय होतं, पुण्यासारख्या ठिकाणी गेल्यानंतर ना लोक दाद देत नाहीत, ऐकतात फक्त, आणि घरी गेल्यानंतर टाळ्या वाजवतात, अरे किती छान होती कविता वगैरे असं ते असतं. पण ठीक, पुणेकर डिफेंड होतील ना याला लगेच. नाही. आता पुणे कसं आहे, पुणे हे पुण्यवानांचं शहर आहे. अरे पुणे तिथे काय उणे असं म्हणतात. आणि त्याच्यामुळे पुण्यावरती माझं विशेष प्रेम आहे, कारण पुण्यातच माझी जडणघडण झालेली आहे. आणि त्यामुळे आपण म्हणू शकतो ना आपलं हक्काचं ठिकाण आहे. माझी पुण्यभू पंढरी असं म्हणतो ना, त्या पुण्यभू म्हणजे मला पुणे येतं. असो, तर ही नवीन गझल तुमच्या समोर ठेवतो पहा की मी तुला तू मला भेटले पाहिजे. मी तुला तू मला भेटले पाहिजे, तीर दोन्हीकडे लागले पाहिजे. मी तुला तू मला भेटले पाहिजे, तीर दोन्हीकडे लागले पाहिजे, दाटले आज आभाळ चोहीकडे, दाटले आज आभाळ चोहीकडे, मोर स्वप्नातले नाचले पाहिजे, मोर स्वप्नातले नाचले पाहिजे. पुढचा शेर पहा गीतेश, तुला तुझ्यासाठी म्हणून. हा असा चेहरा, हा असा चेहरा साठवाया हवा, हा असा चेहरा साठवाया हवा, आरशाला सुद्धा वाटले पाहिजे, आरशाला सुद्धा वाटले पाहिजे. आणि पहा की वाट सोपी न आहे, वाट सोपी न आहे तरी चालतो, वाट सोपी न आहे तरी चालतो, हात हातामध्ये घेतले पाहिजे, हात हातामध्ये घेतले पाहिजे. आणि दिवाळीचा हा सगळा माहोल आहे, त्यामुळं कशाला चिंता करायची नाही का. पहा ही किर्र अंधार आहे, किर्र अंधार आहे तमाका तरी, किर्र अंधार आहे तमाका तरी, दीप हे आतले चेतले पाहिजे, दीप हे आतले चेतले पाहिजे. आणि शेवटचा शेर पहा, इतकं सोपं असतं का हो लिहिणं, फार कठीण काम असतं लिहिणं, काही सोपं नाही हो. माहिती काय, 4 ओळी लिहाया किती त्रास हा, 4 ओळी लिहाया किती त्रास हा, दुःख थोडे तरी टोचले पाहिजे, तीर दोन्हीकडे लागले पाहिजे, मी तुला तू मला भेटले पाहिजे. क्या बात आहे. म्हणजे आज जय महाराष्ट्राचे प्रेक्षक तृप्त झाले असं म्हणायला हरकत नाही. आणि खरं लिहिणं अजिबात सोपं नसतं. हे जे कवी आहेत, गीतकार आहेत, त्यांनीच लिहावं. त्यांना माझा साष्टांग दंडवत.
आता जरा येऊया गावाकडची आपण दिवाळी जाणून घेतली, तुमचा दोघांचा प्रवास जाणून घेतला. तुमच्या दोघांच्याही प्रवासात गावाचा जो म्हणू शकतो ना आपण की सगळ्यात मोठा हातभार हा गावाकडचा आहे. आता जरा शहरी बाजू आपण बघूयात की शहराकडचं जे काही तुमचं कविता असेल किंवा शहराकडचा तुमचा कवितेचा जो काही प्रवास असेल तो नेमका कसा होता आणि सीसीटीव्हीच्या गर्दछायेत हे नेमकं काय आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. माझं बालपण पूर्णपणे शहरात गेलेलं आहे. गावात गेलो तर कधी प्रवासासाठी गेलो आहे. आणि कवितेचा विषय निघाला तेव्हा जसं दुर्गेश दादांनी सांगितलं की त्याची कवितेची गट्टी जी आहे ती शालेय जीवनापासून झाली आणि तसंच माझ्याही बाबतीत झालं. माझी ही गट्टी ही शालेय जीवनातच झालेली आहे कवितेची. आणि कवितेचा जो प्रवास आहे म्हणजे जेव्हा कविता सुचते तेव्हा आनंद होतो, पण असं होतं की 6-6 महिने कवितेचे शब्द येत नाहीत, तेव्हा जी अस्वस्थता दाटून येते. त्यानंतर आलेली जी कविता आहे ती कशी असते, म्हणजे आज आम्ही इथे बसलेलो आहोत ते फक्त कवितेचा आशीर्वाद असल्यामुळे बसलेलो आहोत. बरोबर आहे. आम्ही कवी तेव्हाच मोठे असतो जेव्हा कवितेचे शब्द आमच्या उंजळीत दान म्हणून पडतात. त्याच्याशिवाय आम्ही फक्त निमित्त आहोत असं मला वाटतं. तर दिगंताचा तारा जो कवितेचा तारा आहे त्याच्याविषयीची कविता काय आहे ते सांगतो. प्रवासात पाहतो खिडकीतून मी फार, प्रवासात पाहतो खिडकीतून मी फार, नकळत ओठी फुलतो मग गंधार. वा वा वा. प्रवासात पाहतो खिडकीतून मी फार, नकळत ओठी फुलतो मग गंधार. पाहतो बाहेर जातो आत मी खोल, वा. पाहतो बाहेर जातो आत मी खोल, ब्रह्मांडाचा मोजून येतो भूगोल. वा 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 वा. पाहतो बाहेर जातो आत मी खोल, ब्रह्मांडाचा मोजून येतो भूगोल. ही आत साचली गर्दी युगायुगांची, ही आत साचली गर्दी युगायुगांची, कोण माणसे दडली आत कधीची. ही आत साचली गर्दी युगायुगांची, कोण माणसे दडली आत कधीची. मौनातून चाले संवाद चराचराची, मौनातून चाले संवाद चराचराशी. किती दिन कविते होतो मी उपाशी, मौनातून चाले संवाद चराचराशी. किती दिन कविते होतो मी उपाशी. तू भरवतेस जेव्हा शब्द अर्थांचे घास, तू भरवतेस जेव्हा शब्द अर्थांचे घास, मग पुन्हा फिरतसे धमन्यांमधून श्वास. तू भरवतेस जेव्हा शब्द अर्थांचे घास, मग पुन्हा फिरतसे धमन्यांमधून श्वास. पकडाया जाता निसटतो जणू हा पारा, पकडाया जाता निसटतो जणू हा पारा. कविता म्हणजे तळ हातावरील निखारा, पकडाया जाता निसटतो जणू हा पारा. कविता म्हणजे तळ हातावरील निखारा. खांद्यावर मी वाहतो मायावी डोलारा, खांद्यावर मी वाहतो मायावी डोलारा. उडावे तरी मज तो दिगंताचा तारा, उडावे तरी मज तो दिगंताचा तारा, दिगंताचा तारा. क्या बात आहे, खरंच कमाल. आणि अंकिता तू विचारलं सीसीटीव्हीच्या गर्दछायेत काय आहे, तर सीसीटीव्हीच्या गर्दछायेत ही माझ्या दुसऱ्या कविता संग्रहाचं नाव आहे. पहिलं कविता संग्रह जो होता तो 2014 मध्ये प्रकाशित झाला, निमित्त मात्र या शीर्षकाचा. आणि 2023 साली सीसीटीव्हीच्या गर्दछायेत हा दुसरा कविता संग्रह प्रकाशित झाला. त्याच्या आतापर्यंत 3 आवृत्त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्याला बरेच पुरस्कार सुद्धा मिळाले. आणि पुरस्कारांपेक्षा रसिकांचं प्रेम ते महत्वाचं आहे. वाचकांपर्यंत तो कविता संग्रह पोहोचतो आहे. आणि सीसीटीव्हीच्या गर्दछायेत हे शीर्षक जे आहे तर त्या शीर्षकामध्ये आपल्या आजूबाजूला, मग ते शहरात असो म्हणजे आता गावामध्ये गोठ्यामध्ये सुद्धा सीसीटीव्ही लागलेले आहे. इतकी परिस्थिती, कारण माणसं माणसांकडे संशयाच्या नजरेनं पाहतात. आणि मी या आदिभौतिक सीसीटीव्हीबद्दल बोलतच नाहीयेत. आपण लहानपणी शाळेमध्ये शिकलेलो आहोत की आपले डोळे जे आहेत ते कॅमेरासारखं काम करतात. तर आपले डोळे सीसीटीव्ही सारखं काम करतायत आणि एकमेकांकडे संशयाच्या नजरेनं पाहतायत की तुम्ही कुठल्या रंगाचे
कपडे परिधान केलेले आहेत, तुमचे कपडे कसे आहेत, तुमचं नाव काय आहे, याच्यावरनं एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपण ठरवत असतो. त्याबद्दल सीसीटीव्हीच्या गरजेच्या आहेत. आणि या सीसीटीव्ही मध्ये सगळं काही टिपलं जात आहे. मग ते दुभंगलेले नातेसंबंध असतील किंवा हा जो निसर्ग, जो आपण म्हणतो की निसर्ग त्याचं रूप जे आहे ते आता रौद्र झालेलं आहे, पण त्याच्या मागे सुद्धा आपणच आहोत ना. प्रचंड प्रमाणात अशी वृक्षतोड आपण करत असतो. म्हणजे शहरामध्ये आरेसारखं जंगल सुद्धा आपण आता कापून तिथे मेट्रो स्टेशन उभारूया की काय असं वाटतं. आणि म्हणून मग पुढची कविता घेतो, झाडांची फोटोबायोग्राफी. म्हणजे तुम्ही कल्पना करा की पृथ्वीवरती शेवटचं जेव्हा झाड शिल्लक राहील तेव्हा आपला मनुष्य जातीचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असेल. खरंय. ही वेळ लवकरच येणार आहे. म्हणजे कोविडच्या काळामध्ये झाडं वाचावीत यासाठी आपण प्रयत्न करत होतो किंवा हॅशटॅग टाकत होतो, कारण तेव्हा आपल्याला ऑक्सिजनची गरज होती. सेव्ह ट्रीज. हा, सेव्ह ट्रीज म्हणत होतो. पण त्यानंतर पुन्हा एकदा आपले टॉवर्स उभे राहत आहेत त्याच जंगलांच्या इथे. तर ही झाडांची फोटोबायोग्राफी कशी आहे. सिमेंटची जंगलं तशी नवीन आहेत आपल्याला, सिमेंटची जंगलं तशी नवीन आहेत आपल्याला, पण या जंगलात शेवटचं बहरलेलं झाड दिसलं तर आश्चर्य वाटायला हरकत नाही. मग ते झाड उपटायचं मुळासकट की तिकीट लावून कॅश करायचं मार्केट. वा. मग ते झाड उपटायचं मुळासकट की तिकीट लावून कॅश करायचं मार्केट, हे ठरवायला हवं आता. राहिला प्रश्न ऑक्सिजनचा, तोही निर्माण करू प्रयोगशाळेत. वा. राहिला प्रश्न ऑक्सिजनचा, तोही निर्माण करू प्रयोगशाळेत किंवा घडवू बदल डीएनएत कार्बन डायऑक्साईड पचवण्यासाठी. वा. ओझोनची छत्रीही शिवून घेऊ झाडांच्या सालींनी, ओझोनची छत्रीही शिवून घेऊ झाडांच्या सालींनी, अथवा आकाशालाच फासू सनस्क्रीन लोशन. ओझोनची छत्रीही शिवून घेऊ झाडांच्या सालींनी, अथवा आकाशालाच फासू सनस्क्रीन लोशन. या मातीत आधी झाडही रुजायची हे सांगण्यासाठी प्रकाशित करू झाडांची फोटोबायोग्राफी. वा. या मातीत आधी झाडही रुजायची हे सांगण्यासाठी प्रकाशित करू झाडांची फोटोबायोग्राफी. तेवढीच आठवण पुढच्या पिढ्यांना झाडांची, तेवढीच आठवण पुढच्या पिढ्यांना झाडांची, पुढच्या पिढ्यांना झाडांची. क्या बात आहे. म्हणजे खरंच काही दिवसांनी ओझोनची छत्री शिवावी लागते की काय अशी परिस्थिती माझ्या मते लवकरच निर्माण होऊ शकते. खूप खूप धन्यवाद. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत राहा जय महाराष्ट्र. तर मंडळींनो, या सगळ्या कवींच्या माध्यमातून आज म्हणजे हरवलेलं गाव असेल, त्याचबरोबर शहरीकरण जे सध्या वाढत चाललंय ते असेल, शेतकरी आज जो संकटांना सामोरं जात आहे, त्यांच्या समोर उभं ठाकलेलं संकट असेल, त्याला ज्या पद्धतीनं ते सगळं सांभाळतायत असं म्हणायला हरकत नाही. या सगळ्यावरतीच आज आपण यांच्या कविता ऐकलेल्या आहेत. आता आपण जरा सद्य परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या कविता जाणून घेऊया. मी येते साहेबराव सर तुमच्याकडे. सध्याची राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती तुम्ही पाहतायत, कशा पद्धतीनं या राजकीय परिस्थितीवर तुम्ही भाष्य कराल तुमच्या शैलीतून? राजकीय कविता, व्यंग कविता माझ्या भरपूर आहे. म्हणजे पांढरे कावळे नावाचा स्वतंत्र संग्रह तो प्रकाशित झालेला आहे. हा. आणि पांढरे पूर्वी कसं होतं की एक छत्रपती होते, बाकी सारे मावळे होते. बरोबर. आता उलट झालंय, सारे छत्रपती आहेत, मावळा व्हायला कोणी तयार नाही. हा. ही जी परिस्थिती आहे ना, ती मी कार्यकर्ता नावाच्या एका कवितेत मांडलेली आहे. की कार्यकर्ते काय आहेत, कसे असतात, आणि नंतर मग नेते असे येतो. फ्लेक्सवरती 50 मुंडके, वा. एवढी 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 हे तेच येतात आपल्या सायकलवर किंवा मोटरसायकलवर, बघतात, पुढी काढतात, फक्त त्यांनाच ओळखू येतो चेहरा. फ्लेक्सवरती 50 मुंडकी, बिन मेंदूची नुसती खोकी. फ्लेक्सवरती 50 मुंडकी, बिन मेंदूची नुसती खोकी,
शुभेच्छुकांच्या जत्रेमधली भरकटलेली भाकड डोके. वा वा वा. पंचायत झाली, झेडपी आली. हा पंचायत झाली, झेडपी आली, इलेक्शनचा नाही तोटा. हा पंचायत झाली, झेडपी आली, इलेक्शनचा नाही तोटा. एकाच घरात 5-5 पक्ष, एकाच घरात 5-5 पक्ष. लोकशाहीचा कारभार मोठा, वा वा वा. लोकशाहीचा कारभारच मोठा. म्हातारी कोतारी राप्ती रानात, हा म्हातारी कोतारी राप्ती रानात, तरणे हिंडती गाव गणना. हा म्हातारी कोतारी राप्ती रानात, तरणे हिंडती गाव गणना. नेत्यासाठी काय पण दादा, हा तुम्ही फकस्त होय म्हणा. वा हा नेत्यासाठी काय पण दादा, तुम्ही फकस्त होय म्हणा. सतरंजा उचलू खुर्च्या मांडू, सतरंजा उचलू खुर्च्या मांडू, तोंड फाटेस्तोर घोषणा देऊ. सतरंजा उचलू खुर्च्या मांडू, तोंड फाटेस्तोर घोषणा देऊ. रातच्याला मस्त धाब्यावरती क्वार्टर मारून कोंबडी खाऊ. वा. आदेश आला कामाला लागा. हा वरून येतात ना आदेश. हो. आदेश आला कामाला लागा, त्यांच्याच घरात तिकीट गेले. आदेश आला कामाला लागा, त्यांच्याच घरात तिकीट गेले. हयातभर राबराब राबून कार्यकर्ते फुकट मेले. हयातभर राबराब राबून कार्यकर्ते फुकट मेले. आणि नेत्यांची परिस्थिती काय? पांढरे कावळे नावाची कविता थोडक्यात. हा पण अभंग वृत्तातच आहे. पांढरे कावळे म्हणजे पूर्वीपासून कावळे आतापर्यंत काळेच आहेत पक्षी, हा हा पण पक्ष्यांचे पांढरे झालेत. हा पूर्वी पश्चिम महाराष्ट्रात जास्त होते, आता विदर्भ मराठवाड्यात पण वाढलेत. तर पांढरे कावळे की आगतिक देश तालेवार नेते, आगतिक देश तालेवार नेते. आणि कुत्रे पीठ खाते आंधळ्यांचे, कुत्रे पीठ खाते आंधळ्यांचे. नेते हे सजले सर्वांगी सुजले, हा नेते हे सजले सर्वांगी सुजले. आणि गावात गाजले बॅनराने, गावात गाजले बॅनराने. कसे सुजले? स्कॉर्पिओ सफेद, सफेदच वेश, स्कॉर्पिओ सफेद, सफेदच वेश. आणि शुभ्रतेचा फेस अंगोपांगी, शुभ्रतेचा फेस अंगोपांगी. बोलतात किती मोबाईल दोन, बोलतात किती मोबाईल दोन. हात आणि कान एक झाले, हात आणि कान एक झाले. पुढाऱ्यांच्या मागे पेंढारी पांढरे, पुढाऱ्यांच्या मागे पेंढारी पांढरे. आणि भाड्याची मेंढरे जमलेली, भाड्याची मेंढरे जमलेली. बरं यांचं नेते पण कसं वाढतं माहिती का? 3 पावलं आहेत. शाळा कॉलेजला असतं तोपर्यंत दुर्गेश भाऊ, हा भाऊ तो भाऊ, नंतर त्याचा दादा होतो. आता काही लोक वर्षानुवर्ष हयातभर दादाच राहतात, त्याला काही इलाज नाही. आणि तिसरं मग साहेब. भाऊचा हो दादा, दादाचा साहेब, भाऊचा हो दादा, दादाचा साहेब. गरिबी गायब एकाएकी, गरिबी गायब एकाएकी. आणि त्यांच्याच घरात नेतृत्वाची खाणं. पूर्वी आपल्या गृहमंत्र्यांनी देश स्वतंत्र झाल्यावर सगळी संस्थानं बरखास्त केली एका रात्रीत. पण आता पुन्हा नवीन झाले. 4-5 नावं महाराष्ट्रातली तुमच्या डोळ्यापुढे आहेत. त्यांच्याच घरात नेतृत्वाची खाणं, फक्त त्यांच्याच घरात नेतृत्वाची खाणं. बाकी सारे रान दगडाचे, बाकी सारे रान दगडाचे. स्वातंत्र्याची फळे मुळानिशी खाती, स्वातंत्र्याची फळे मुळानिशी खाती. आणि जाते माती तोंडामध्ये, आणि जाते माती तोंडामध्ये. लोण्यावर जसे टपलेत बोके, लोण्यावर जसे टपलेत बोके. पेट्या आणि खोके खाऊन या, पेट्या आणि खोके खाऊन या. असे घोटाळ्यांचे फुटले की पेव, असे घोटाळ्यांचे फुटले की पेव. आणि घोटाळती जीव घोटाळ्यात, घोटाळती जीव घोटाळ्यात. मग कधीतरी एखादा पुण्याचा, एखादा नाशिकचा कैदेत जातो, कधीतरी एखादा. अब्रुदार चोर, अब्रुदार अब्रुदार चोर तुरुंगात जाती, अब्रुदार चोर
तुरुंगात जाती आणि हात उंचावती विजयाने, हात उंचावती विजयाने, पांढरे कावळे उचलती पिंड, सही बात, वा. पांढरे कावळे उचलती पिंड, जणू झाले बंड चलो खाओ, जणू झाले बंड चलो खाओ, वा, वा. जणू झाले बंड चलो खाओ. आणि मग इलेक्शन येता नोटांची पेरणी, मतदानाच्या आदल्या रात्री अंधारात ज्या नोटा दिल्या जातात त्याच्यावर एका हाडकुळ्या माणसाचं, उघड्या माणसाचं चित्र आहे. काय वाटत असेल त्याला, काय वाटतं त्या म्हाताऱ्या माणसाला हाडकुळ्या? उघडाच गांधी नोटेवर हसे, उघडाच गांधी नोटेवर हसे, असे झाले कसे भलतेच, असे झाले कसे भलतेच, भलतेच भलतेच भलतेच. क्या बात आहे. मला असं वाटतं आत्ताच्या ह्या परिस्थितीला ही कविता इतकी समरूप आहे की म्हणजे कदाचित जे कार्यकर्ते असतील त्यांना थोडंसं वाईटही वाटलं असेल की आमच्यावर टीका करण्यात आली आहे म्हणून. असो, आपण आता वळूयात पुढे. दुर्गेश सर, खरं तर मगाशी आपल्या बोलण्यात एक नवीन शब्द आज मलाही कळला, हायकू. कवितेचे अनेक प्रकार आहे, त्यात हायकू म्हणजे नेमका काय असतो आणि तुमच्याकडून आम्हाला हायकू ऐकायला आवडेल. आता ऐकू हायकू. वा 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 वा. है ना? काय कू हा. बायको म्हणाली का कायकू? तर हायकू हा जो आकृतीबंध कवितेचा आहे, जसं अष्टाक्षरी आहे, ओवी आहे, अभंग आहे, गझल आहे, लावणी आहे, शाहिरी आहे, शायरी नव्हे शाहिरी आहे. म्हणजे आपल्याकडे जो कवितेचा प्रवाह आहे तो संत, पंत आणि तंत. संत कविता म्हणजे तुम्ही अगदी अगदी चक्रधर स्वामींपासून, ज्ञानोबा माऊलींपासून ते निळोबा रायापर्यंत. आणि मग नंतरच्या काळामध्ये आलेलं जे कवितेचा जो प्रवाह होता तो पंत काव्य म्हणजे पंडिती काव्य, मोरोपंत, वामन पंडित, है ना. ही पांडित्य दर्शवणारी जी कविता होती ती पंत स्वरूपाची कविता. आणि नंतरच्या टप्प्यामध्ये जी आली ती तंत काव्य म्हणजे तंतुवाद्य सोबत घेऊन जे कवन सादर केलं जातं त्याला तंत काव्य म्हणतात. मग ती शाहिरी आहे, तो पोवाडा आहे, ती लावणी आहे, है ना. हे तंत काव्य. आणि त्याच्यानंतरचा मग कवितेचा सगळा जो प्रवाह आहे तो आपला अर्वाचीन कवितेचा म्हणजे नवकवितेचा सगळा प्रवाह आपल्याला पाहायला मिळतो. आता मी काही मराठीचा तास वगैरे घ्यायला इथे आलो नाही. कवितेचा थोडासा आपल्याला संदर्भ माहिती असला पाहिजे की बाबा काय असतं कवितेचं. तर यातला हायकूचा जो प्रकार आहे ना तो मला फार जवळचा का वाटला. मुळात हा जपानी कवितेचा प्रकार आहे. आता जपानी लोकांची उंची किती? असे खुजे असतात ना, छोटे असतात ना, एकदम छोटे. 3.5 फूट उंच म्हणजे 4 फूट झाला कुट्टांचा, है ना. त्यासाठी खुजे असतात. त्याच्यामुळे हायकू सुद्धा ना आकृतीने खुजा आहे पण आशयाने उंची गाठणार आहे. आता हा हायकूचा जपानी प्रकार कुणी आणला तर बाशो नावाचा तिकडचा संत कवी. त्यांनी हायकूला जन्म दिला असं सांगितलं जातं, असं मानलं जातं. आता मला हा जवळचा का वाटला तर मी पंढरपूरचा आहे. संतांची एक परंपरा किंवा आपण म्हणतो ना की आपल्या रक्तामध्ये ते संतांची परंपरा आलेली आहे. तर संतांनी आपल्याकडे ओव्या लिहिल्या, अभंग लिहिले किंवा दृष्टांत काव्य लिहिलं. तर बाशोनं हायकूच्या माध्यमातून दृष्टांत कविता लिहिली म्हणून तो हायकू मला मराठीमध्ये जवळचा वाटतो. दुसरं असं की 3च ओळींची कविता आहे. 3च ओळी. पहिल्या ओळीमध्ये असतात 5 अक्षर, शब्द नव्हे, अक्षर. 5 अक्षर पहिल्या ओळीत, दुसऱ्या ओळीमध्ये 7 अक्षर आणि तिसऱ्या ओळीमध्ये पुन्हा 5 अक्षर. म्हणजे 5, 7 आणि 5 असं त्याचा आकृतीबंध. म्हणजे टोटल किती अक्षर झाली? एकूण 17 अक्षर झाली. 17 अक्षरामध्ये तुमची ती कविता ही झाली पाहिजे. आता त्याच्यामध्ये जसं गझलेचं आहे, गझलमध्ये कसं असतं की 2 ओळीचा शेर आहे. पहिल्या ओळीचा जो तुमचा त्याला आपण जमीन म्हणतो किंवा खयाल म्हणतो तो मांडल्यानंतर त्याच्या दुसऱ्या ओळीमध्ये त्याला तुम्हाला एकदम काहीतरी असं ट्विस्ट द्यायला लागतं किंवा धक्का द्यायला लागतो. त्याला काही जण पलटी पंच असं पण म्हणतात. तसं हायकू मध्ये पण आहे. तिथे 2 बिंब असतात. पहिल्या ह्याच्यामध्ये जे तुम्ही बिंब मांडता ते शेवटी दुसऱ्या बिंबामध्ये त्याला
छेद देता आला पाहिजे, पलटी पंच देता आला पाहिजे. आता हे मला खूप गंमत वाटली. म्हणजे पहा कसं कसं होतं हायकूचं. काय झालं एकदा की असंच ती मला म्हणाली, काय वेड्यासारखं करतोयस, काय कुठनं आलाय वेडा वगैरे असं. आता ही ती कोण ही नंतरचा प्रश्न. तर मला एकदम स्ट्राईक झालं की अरे नाही, हा ही याच्यामध्ये हायकू आहे. तो कसा आहे पहा. वेडा कुठला, 5 अक्षरे. वेडा कुठला ती हसून म्हणाली. हे पहिलं बिंब झालं, म्हणजे पहिलं दृश्य झालं. काय, वेडा कुठला ती हसून म्हणाली. आता उरलीत माझ्याकडे 5 अक्षर. वेडा कुठला ती हसून म्हणाली. पुढचं बिंब काय आलं, कोंब फुटला. वेडा कुठला ती हसून म्हणाली, कोंब फुटला. आता कोंब फुटला तुम्हाला कसं काय वाटलं, अरे काय म्हणजे नेमकं काय म्हणायचंय. आता तुम्ही त्याचा विचार करायला लागता. म्हणजे याच्या पुढची जी कविता आहे ही तुमच्या मनामध्ये सुरू होते. म्हणजे हायकू तुम्हाला कवितेचं बोट देते, त्या बोटाला पकडून तुम्ही कवितेचा सगळा प्रवास करायला सुरुवात करता. किंवा तुम्ही कल्पना करा की हे सगळं तळं आहे किंवा तलाव आहे, त्या तलावाच्या काठाशी तुम्ही बसलेला आहात. शांत तलाव आहे, एक दगड तुम्ही घेतलेला आहे, त्या तलावामध्ये भिरकावलेला आहे, आणि भिरकावल्यानंतर तो दगड जेव्हा त्या पाण्यामध्ये, शांत तलावातल्या पाण्यामध्ये पडतो, तेव्हा तिथे तुम्हाला तरंग दिसायला लागतात. तसं हायकूच आहे. म्हणजे एकच हायकू, पण त्याचे वेगवेगळे तरंग तुमच्या मनामध्ये सुरू होतात. हा, त्याच्यामुळं हायकूच्या मध्ये पहा की अजून पाटी गिरविते अक्षर, अजून पाटी गिरविते अक्षर कवितेसाठी. हे 5-7-5 आहे. आणि याच्यामध्ये यमक जे आहे ते जर तुम्हाला साधता आलं तर नथिंग लाईक दॅट, की त्यासारखं दुसरं काही नाही. हे पहिल्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये किंवा दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये जर यमक आलं तर तुम्हाला त्याची गंमत करता येते. आता या हायकूमध्ये मी प्रयोग केले. जसं आता साहेबराव सरांनी अभंगाच्या माध्यमातून थोडंसं राजकीय भाष्य केलं, तसे भाष्य हायकूचा एक प्रकार मी केलेला आहे. की कशी गंमत असते पहा की आता जाता येता पण मला बऱ्याचदा हायकू दिसतात, सुचतात म्हणजे असे. आणि बरेचसे हायकू हे असे, म्हणजे मी असं म्हणतो की हे मौखिक साहित्य, म्हणजे बोलता बोलता आलेले हायकू आहेत आणि नंतर कधीतरी ते लिहिले गेलेले आहेत. आता मध्यंतरी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता वारं सुरू झालेलं आहे. आता सगळीकडे वेगवेगळे होर्डिंग्ज लागायला सुरुवात होईल. तर मध्यंतरीच्या काळात असंच झालं, अशाच निवडणुका लागल्या होत्या आणि मी निघालो होतो कुठेतरी कार्यक्रमासाठी वगैरे, आणि मग येता येता मला एकदम एक होर्डिंग दिसलं, त्याच्यावरती लिहिलं होतं, हा माझा शब्द आहे. हा माझा शब्द आहे. आणि ते बघितल्यानंतर मला माझ्या डोक्यामध्ये एकदम चमकून गेलं. अरे म्हटलं, हा माझा शब्द आहे, 7 अक्षर आहेत, म्हणजे हा हायकू आहे. आता मला काय करायचं होतं, तर वरची 5 अक्षर आणि खालची 5 अक्षर आणायची आहेत. बरोबर. आता इथे येते ते तुमची भाषा ऐकू येते, ती ज्याला आपण म्हणतो ना, ज्याला आपण सटीक टिप्पणी म्हणतो, ती येते. पहा, नेते म्हणाले, नेते म्हणाले हा माझा शब्द आहे. नेते म्हणाले हा माझा शब्द आहे, निघून गेले. निघून गेले. नंतर थोडं पुढे गेलो, आणखीन एक होर्डिंग मला दिसलं. काय होतं त्यावरती लिहिलं, करून दाखवले, असं लिहिलेलं होतं त्याच्यावरती. आता हे सगळ्यांना माहित आहे कोणी काय म्हणजे कोणाचे असतील होर्डिंग्स. आता त्याच्यावरती आपण भाष्य करू नये, पण आपण कवितेतनं म्हणून मोकळं व्हावं. तर करून दाखवले असं लिहिलं होतं. अरे म्हणलं, इथेही 7 अक्षर आहेत, इथेही हायकू आहे. हे पक्ष कोणताही असू दे, हायकू सगळीकडे समान आहे. बरोबर आहे ना. करून दाखवले. मग मी एकदम लिहिलं, म्हणजे लिहिलं म्हणण्यापेक्षा म्हटलं, नेते म्हणाले, नेते म्हणाले करून दाखवले, नेते म्हणाले करून दाखवले, नाही दिसले. दिसले नाही. नेते म्हणाले करून दाखवले, नाही दिसले. आता मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल, तुमच्याकडे आता 500ची नोट वगैरे असेल नाही का, म्हणजे 2000ची नोट असेल, तर ते पूर्वी असं मध्यंतरी असं झालं की अचानकच घोषणा झाली की आज रात्री 12 वाजल्यापासून 1000ची नोट आता नोट राहणार नाही, तो एक कागदी तुकडा ठरेल वगैरे, अशा स्वरूपाचं आपण ऐकतो, ऐकलं. आणि त्याच्यानंतर मग गंमत झाली. आता याला आपण म्हणजे अभिजात मराठीत करन्सीला आपण चलन असं म्हणतो.
आणि ते चलन रात्रीतनं बदललं. हो. त्यातून मला हायकू सुचला. म्हणजे सगळ्या या राजकीय नेत्यांना, पुढाऱ्यांना, कार्यकर्त्यांना खरं म्हणजे आपण धन्यवाद द्यायला हवेत गीतेश, की आपल्याला हे खूप याच्यामध्ये खाद्य पुरवत असतात खाद्य पुरवत. आणि आपण त्याच्यामुळे लिहिते होतो. हा. है ना? पहा की रात्र सरली, रात्र सरली कशी बद चलन. वा 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 वा. हा. रात्र सरली कशी बद चलन नोट ठरली. वा 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 वा. रात्र सरली कशी बद चलन नोट ठरली. आता काही लोक काय करतात, त्या साबरमतीला जातात किंवा इकडे वर्ध्यात आपण सेवाग्रामला वगैरे जातो. मी सुद्धा गेलो होतो मध्यंतरी सेवाग्रामला, आमचं साहित्य संमेलन होतं तेव्हा. आणि मग तिथे ते चरखा वगैरे ठेवलेला आहे. मग आपण तिथे जाऊन असं छान फोटो वगैरे काढतो की नाही त्या चरख्यासोबत. म्हणून काय आपण बापू होतो का? नाही. है ना? पण आपण फोटो काढतो. आता फोटोला अभिजात मराठीमध्ये ना छबी असा शब्द आहे, हा, किंवा प्रतिमा असा शब्द आहे. त्यातनं आलेला एक हायकू तुम्हाला ऐकवतो, म्हणजे तुम्हाला गंमत वाटेल. सूत कातत. हा. आता चरख्यातनं आपण सूत काततो ना. हा. सूत कातत तो चरखा म्हणाला. बर. हा. सूत कातत तो चरखा म्हणाला छबी कशाला. वा वा वा. वा. सूत कातत तो चरखा म्हणाला छबी कशाला. आणि मग त्यातनं पुढं आलं, अरे रे बापू, अरे रे बापू तुझी न आता गादी. अरे रे बापू आता ना तुझी गादी, तुझी ना आता गादी बोलली खादी. वा. क्या बात. असे ते भाष्य हायकू ज्याला आपण म्हणतो, क्या बात. हा पण एक प्रयोग हायकूतला आहे. पण आता ज्याला आपण अस्सल हायकू किंवा ज्याला आपण असा पूर्ण, ज्याला आपण गवसलेला हायकू ज्याला म्हणतो आपण, की ज्याच्यामध्ये निसर्ग अभिप्रेत आहे, तो एक दोन नमुन्या दाखल म्हणतो. आणि मग एक कविता, म्हणजे एक गझल, गझलच्या अंगाने जाणारी भाष्य अशीच असलेली, तुम्हाला अपेक्षित असलेली कविता म्हणेन मी, की फुला फुलात, फुला फुलात रंग लागले भरू. हा. फुला फुलात रंग लागले भरू फुलपाखरू. वा वा. आता हा हळवा अस्सल असा तो गवसलेला हायकू आहे. किंवा ही जाळीदार, ही जाळीदार झाडावरती नक्षी, ही जाळीदार झाडावरती नक्षी विणते पक्षी. वा. हा? आता मगाशी गीतेशच्या कवितेमध्ये टॉवरचा एक उल्लेख आला. मध्यंतरी मी नाशिकला निघालो होतो कार्यक्रमासाठी. तुझं गाव नाशिक आहे. हो. हा. तर नाशिकला जाताना आता तू बघितलं असेल की आपण जेव्हा इगतपुरी सोडतो, हा. आता पूर्वी कसं तो सगळं डोंगरचं होत आहे ना. हो. आता डोंगर सुद्धा कापले गेलेत आणि त्या डोंगरापेक्षाही उंच उंच टॉवर उभारलेत की काय असं वाटायला लागलं. आणि ते पाहता त्या प्रवासामध्येच मला एक हायकू सुचला, तो असा की जिथे म्हणजे असं की जिथे तिथे अशा अर्थाने, म्हणजे आता तो एक्झॅक्टली मला शब्दप्रयोग नाही आठवत, जिथे तिथे अशा स्वरूपाचं आहे की उंचच उंच टॉवर, हा. उंचच उंच जिथे तिथे टॉवर, हा. उंचच उंच जिथे तिथे टॉवर कुठे आहे घर. वा 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 वा. टॉवर दिसतील पण घर कुठे आहे. फ्लॅट दिसतील पण घर कुठे आहे. चार भिंती म्हणजे घर नव्हे, खरंय. है ना. ही गंमत त्या हायकू मध्ये आणण्याचा प्रयत्न मी केला. ज्यांना कोणाला आवडले असतील त्यांनी आपापल्या घरी बसून त्याला छान दाद द्या आणि लिहिण्याचा नक्की, प्रयत्न नक्की. करा. आणि एक शेवटच्या टप्प्याकडे आलो ना आपण. शेवटच्या टप्प्याकडे. हा, मग त्याच्यामुळे ही गझल तुमच्या समोर ठेवतो की लाख आमिषे खुणावती पण कधी तयांना भुललो नाही. बर. लाख आमिषे खुणावती पण कधी तयांना भुललो नाही. ताठकण्याने वाट चाललो मुळी कुठेही झुकलो नाही. वा.
लाख अमिषे खुणावती पण कधी तयांना भुललो नाही. ताठ कण्याने वाट चाललो मुळी कुठेही झुकलो नाही. झळा उन्हाच्या अवती भवती रुजायलाही नवती जागा. झळा उन्हाच्या अवती भवती रुजायलाही नवती जागा. तरीही फुललो आणि बहरलो, तरीही फुललो आणि बहरलो. वैशाखाने सुकलो नाही, वैशाखाने सुकलो नाही. पुढचा शेर थोडासा नाजूक आहे. ही हाक दिली तू वळणावरती, हाक दिली तू वळणावरती. आप सुक मी जरा थबकलो. हाक दिली तू वळणावरती, आप सुक मी जरा थबकलो. हात दिला तू हाती तेव्हा माझा मीही उरलो नाही. हात दिला तू हाती तेव्हा माझा मीही उरलो नाही. आता तुला जे अपेक्षित आहे ते पहा, की आता कसं वातावरण असतं. आता आश्वासनं खूप दिली जातात, विशेषतः निवडणुकांचा हंगाम आला की मग आश्वासनांचं पीक भरघोस घेतलं जातं आणि मग त्याच्यामध्ये सामान्यांची मतदारांची कापणी होते. आहे की नाही? हे सर्वसामान्य दिसणारं चित्र कसं असतं. गारुड घाली सामान्यांना, गारुड घाली सामान्यांना स्वप्नांचे बघ नवे नवे ते. गारुड घाली सामान्यांना स्वप्नांचे बघ नवे नवे ते. खोट्या त्यांच्या पुंगीवरती, खोट्या त्यांच्या पुंगीवरती थोडे सुद्धा डुललो नाही, थोडे सुद्धा डुललो नाही. आता तू माध्यमात काम करते, एकेकाळी मी पण असंच तुमच्यासारखा कॅमेरा घेऊन वगैरे वगैरे फिरायचो. आणि मग काय, एक नेता काहीतरी बोलायचा, काहीतरी आरोप करायचा, मग लगेच तो ज्या नेत्याविषयी बोलतो त्याच्याकडे जायचं. अरे ते असं म्हणाले, त्याच्यावरती तुमची प्रतिक्रिया काय? मग तो काहीतरी म्हणतो, मग तिसऱ्या नेत्याकडे जातो की हे दोघं असं म्हणलेत, मग तुमची प्रतिक्रिया काय? असं सगळं एकूण माध्यमांमध्ये चाललेलं असताना माझ्यासारख्या कवी असलेल्या मुळात माणसाला किंवा माध्यमकर्मीला कधी कधी त्याचा त्रास होतो. आणि म्हणून त्यातनं आलेल्या ओळी आहेत की सुमार सद्दी वाचाळांची, सुमार सद्दी वाचाळांची तरी तयांना मिळे प्रसिद्धी. सुमार सद्दी वाचाळांची तरी तयांना मिळे प्रसिद्धी. झगमगणाऱ्या मीडियामध्ये बरेच झाले रुळलो नाही, बरेच झाले रुळलो नाही, बरेच झाले रुळलो नाही. आणि संघर्ष कसा असतो बरं का गीतेश, विचारसरणीचा संघर्ष आपल्याकडे पाहायला मिळतो. म्हणजे आपण जर एखाद्या पक्षाचं कौतुक केलं किंवा काही थोडस या साईडला म्हणायला सुरुवात केली की मग तुम्ही उजवे दिसताय, मग इकडे थोडस आपण बघायला सुरुवात केली, अरे तुम्ही डावे दिसताय, है ना. पण आमचा जो विठ्ठल आहे ना पंढरपूरचा, तर कधी डावा उजवा नाही करत. तो विटेवरती दोन्ही हात कमरेवरती ठेवून उभा आहे, तो समतल आहे, तो समचरण आहे, तो झुकत नाही कुठे. ती परंपरा आहे. आणि त्यातनं आलेला हा शेर की डावा उजवा, उजवा डावा, डावा उजवा, उजवा डावा करायचे तर करत बसा रे. डावा उजवा, उजवा डावा करायचे तर करत बसा रे. मी सत्याचा आहे पाईक, मी सत्याचा आहे पाईक, रस्ता माझा चुकलो नाही. मी सत्याचा आहे पाईक, रस्ता माझा चुकलो नाही. आणि शेवटचा शेर, शेवटचा शेर ही परंपरा ज्याच्याकडनं आपल्याकडे आली, ही कवितेची गाथा त्यांनी, ही कवितेची गाथा त्यांनी डोहामध्ये जरी बुडवली. ही कवितेची गाथा त्यांनी डोहामध्ये जरी बुडवली. वंश तुकोबा आहे माझा, वंश तुकोबा आहे माझा. तरुण गेलो बुडलो नाही, तरुण गेलो बुडलो नाही, तरुण गेलो बुडलो नाही. खूप खूप धन्यवाद दुर्गेश सर. जो एकंदरीत तुमचा सगळा प्रवास होता आणि आता ही जी राजकीय टिप्पणी तुम्ही केलेली आहे ती विशेष आम्हाला आवडली. काय माहितीये का की मी आहे सोनार, आणि कान न सोनारांनी टोचायचे असतात. ते सोनार काय करतात, कान टोचतात, नाही ते टोचलंही पाहिजे दुखलंही नाही पाहिजे. वा 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 वा, हे खूप भारी होतं. कदाचित जे कार्यकर्ते आहेत, राजकीय नेते आहेत, त्यांचे कान न दुखता टोचले गेले असतील तर चांगलीच गोष्ट म्हणावी. बोलूयात पुढे. गीतेश सर, ज्या पद्धतीनं आपण सुरुवातीपासूनच म्हणतोय की तुमचा कवितेतला शहरी बाज असेल किंवा
शहरातली कविता ही फारशी मला वाटतं लोकांना माहिती नसेल, आणि यातच तुमचा जो दिवाळी अंक आहे तो फार विशेष आहे. हा दिवाळी अंक नेमका काय असतो आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच. खरं म्हणजे दिवाळी म्हटलं तर फटाके, फराळ, कंदील, रोषणाई, रांगोळी यासोबतच मराठीला दिवाळी अंकांची प्रदीर्घ अशी परंपरा आहे. तब्बल 115 वर्षांची परंपरा आहे. आणि सृजन संवाद प्रकाशन जे माझं आहे त्याच्यातर्फे मी गेली 5 वर्ष सृजन संवाद दिवाळी अंक सुद्धा प्रसिद्ध करतो. तर यंदाचा दिवाळी अंक जो आहे तो स्वप्न विशेषांक म्हणून मी प्रसिद्ध केलेला आहे. दरवर्षी एक विषय घेऊन मी दिवाळी अंक प्रसिद्ध करत असतो. तर यंदा मराठी साहित्यातले महत्त्वाचे लेखक कवी या दिवाळी अंकामध्ये दरवर्षीप्रमाणे याही अंकात लिहिते झालेले आहेत. त्याच्यामध्ये बाळ फोंडके सर आहेत, नंदू मुलमुले आहेत, वसंत आबाजी डहाके, उषा मेहता, सिसिलिया कारवालव असे अनेक महत्त्वाचे लेखक कवी या स्वप्न विशेषांकात आहेत. म्हणजे स्वप्न मुळात का पडतात हे महत्त्वाचं. म्हणजे 3 प्रकारची स्वप्न असतात. एक म्हणजे झोपेत पडणारी स्वप्न, दुसरी असतात ती दिवा स्वप्न, डे ड्रीमिंग ज्याला आपण म्हणतो, आणि तिसरी स्वप्न जी आपल्याला झोपू देत नाही, ज्याचा आपण ध्यास घेतो आणि ती पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करतो. अशा स्वप्नांविषयी या अंकामध्ये तुम्हाला नक्कीच वाचायला मिळेल. मराठीमध्ये अनेक दिवाळी अंकांची प्रदीर्घ अशी परंपरा आहे. तर तुम्ही फराळ तर नक्कीच खाल, पण हा साहित्य फराळ जो तुमच्या बुद्धीला एक खुराक देईल तो सुद्धा तुम्ही नक्की विकत घ्याल अशी माझी अपेक्षा आहे. आणि स्वप्नांचाच विषय निघाला आहे तर स्वप्नांवरची एक छोटी कविता तुमच्या समोर सादर करतो. दिवाळीचा फराळ म्हणजे गोडधोड आलेलंच आहे, पण इतकं आपण शुगर कोटेड जगतो आहोत की आपल्या नात्यांमध्ये कडवटपणा आलेला आहे, पण रक्तामध्ये साखर सापडतीये. म्हणजे जणू काही आपलं जगणंच डायबिटिक झालंय की काय. म्हणून मधुमेही जगण्याला या शीर्षकाची कविता तुमच्या समोर ठेवतो. कविता अशी आहे, किती हाका दिल्या तरीही कानकोंडे जगणे ठाम, किती हाका दिल्या तरीही कानकोंडे जगणे ठाम, स्वप्नांमागे पळता पळता आत्म्यालाही फुटला घाम. किती हाका दिल्या तरीही कानकोंडे जगणे ठाम, स्वप्नांमागे पळता पळता आत्म्यालाही फुटला घाम. आसक्तीच्या हिंदोळ्यावर इंद्रियांचे ढोपर फुटे, आसक्तीच्या हिंदोळ्यावर इंद्रियांचे ढोपर फुटे, रील्स मधल्या आभासाने जगणे वाटू लागे थिटे. आपल्याला वाटतं रील्स मध्ये जे दिसतंय तेच खरं आहे, तेच किती छान आहे, आपल्याला पण ते मिळावं यासाठी आपल्या आसक्ती वाढतायत. आसक्तीच्या हिंदोळ्यावर इंद्रियांचे ढोपर फुटे, रील्स मधल्या आभासाने जगणे वाटू लागे थिटे, मनामधल्या जळमटांना रोज फुटे नवी पालवी, मनामधल्या जळमटांना रोज फुटे नवी पालवी, संस्कारांचा बागुल बुवा कठपुतळीचा खेळ खेळवी. मनामधल्या जळमटांना रोज फुटे नवी पालवी, संस्कारांचा बागुल बुवा कठपुतळीचा खेळ खेळवी, देहाचीच झालीये जीभ जिभेचे या चोचले फार, देहाचीच झालीये जीभ जिभेचे या चोचले फार, मधुमेही जगण्याला या आयुष्याचे कडवट सार, मधुमेही जगण्याला या आयुष्याचे कडवट सार, कडवट सार. खूप छान. या कवितांनी खरंच आमची काव्य मैफिल अगदी रंगल्याचं पाहायला मिळतंय. आता आपण या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आलोय. राधिका मॅम, ज्या पद्धतीनं मी सुरुवातीलाच म्हणाले की मराठी गझलकार आजकाल फार कमी असतात, तर जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी अगदी थोडक्यात तुमचा प्रवास आणि शेवटची एक उत्तम अशी गझल. थोडक्यात प्रवास सांगण्या अगोदर 1-2 ओळी मी तुझ्यासाठी बोलेन. तो इतकं सुंदर अँकरिंग केलंच, पण तुझा अभ्यास आणि तुझी जी एक बोलण्याची शैली आहे, एक पॉझिटिव्हिटी तू ती निर्माण करून ठेवली आहे आमच्यामध्ये. सो की हसताना जी तुला पडते खळी, हसताना जी तुला पडते खळी, हाय माझा जायचा त्याने बळी, आणि ओठ म्हणजे काय असते नेमके, ओठ म्हणजे काय असते नेमके, चुंबण्याची एक जागा कोवळी. आणि हा प्रवास जेव्हा प्रेमाचा पुढे सरकत जातो तर शेवटी असे येतं की एकट्याने पार हे अंतर करू, एकट्याने
पार हे अंतर करू, या पुढे तू वेगळा मी वेगळी. हाय माझा जायचा त्याने बळी. तर माझा कवितेचा किंवा गझलांचा एकंदरीतच प्रवास असा होता, जसं दुर्गेश सोनार सरांनी सांगितलं की शाळेत असतानाच त्यांचा हा कवितांचा प्रवास चालू झाला होता. तर मी लहान असताना एकंदरीतच वातावरण असं होतं की गल्लीमध्ये कोणाच्या तरी घरी रेडिओ असायचा किंवा कोणाच्या तरी घरी TV असायचा. मग ते चंद्रकांत असेल, सुरभी असेल, सारेगमप असेल, असे काही कार्यक्रम होते. रेणुका शहाणेंचं मला स्माईल आवडायचं आणि मग कोणाच्या तरी खिडकीतून, कारण आम्ही जेव्हा शेजाऱ्यांच्या घरी TV पाहायला जायचो त्यावेळेला चॅनल बदलले जायचे किंवा TV बंद केला जायचा. तर मग एखाद्या खिडकीतून एखाद्या फटीतून मी खास तिचं ऐकायला जायचे सुरभी हा कार्यक्रम. तर मग मला ती आवड तर एक निर्माण झालीच, पण याला सगळ्यात मोठा जर हात असेल तर तो माझ्या बाबांचा आहे. वाचनाची प्रचंड आवड आणि घरामध्ये त्यावेळेस म्हणजे मी 5वी-6वीत असताना कमीत कमी एक 100-150 कादंबऱ्या असतील. आणि मग माझा तो अभ्यास कमी व्हायचा, पण त्या कादंबऱ्यांचं त्या कथांचं एवढं सस्पेन्स आणि सगळं वेळ लागायचं. आणि मग मी ते चोरून चोरून पुस्तकं वाचायची. ती चोरून वाचलेली पुस्तकं आज कुठेतरी ते माझ्या कामी येत आहेत असा प्रवास. आणि बाबांचा स्वभाव थोडासा स्ट्रिक्ट होता. आम्ही घरामध्ये 3 बहिणी, आई, आत्या असा एकंदरीत प्रवास. आणि मग कोणाच्या घरी गेलेलं किंवा मग असं चोरून TV पाहिलेलं वगैरे बाबांना आवडायचं नाही. आणि मग व्यक्त व्हायचं कसं, हे कोणाला शेअर करायचं, कोणाशी बोलायचं, कारण कुठे येणं जाणंच नाही घरातून बाहेर. मग मला जे वाटेल, मला रिलीफ वाटण्यासाठी मी लिहायला चालू केलं. आणि मग त्यावेळेला 6वी-7वीत असताना जे काही शाळेमध्ये शिकवलं जायचं तर त्या कवितेंचा एक पगडा होताच. पण माझं ड्रॉइंग चांगलं होतं आणि मग ज्या आपल्या विज्ञानाच्या आकृत्या होत्या, भूगोलाच्या आकृत्या होत्या, त्या आकृत्या माझ्या छान शाळेच्या त्या फ्रेममध्ये लावल्या जायच्या. तर एकदा आमच्या सरांच्या हातामध्ये, मी सांगोलामध्ये न्यू इंग्लिश स्कूल या शाळेत शिकले, तिथं सरांच्या हातामध्ये आम्हाला माझं चुकून आकृत्यांबरोबर एक कागद गेला आणि त्यांनी उभा केलं. तर मी घाबरले की सर मला चुकून आलाय तो कागद. म्हटलं आकृत्याच द्यायच्या होत्या तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये. तर म्हणजे हे तू लिहिलंयस का? मी म्हटलं हा सर. असं किती लिहिलंय? मी म्हटलं भरपूर आहे. हे कविता आहे. तर ती कविता 4च ओळींची अशी होती की जे वातावरण मी आजूबाजूला पाहत होते किंवा एकंदरीत काही माझ्या घरामधले प्रकार मी जे लहानपणी पाहत होते की रेषांसहित हात उमटलेला गालावर, रेषांसहित हात उमटलेला गालावर, डोळ्यात रक्त साठलेलं, ओठही फाटलेला, तरीही कोणी विचारलं की ती सांगायची बाथरूममध्ये घसरून पडले. आणि मग सर म्हणे की ही परिस्थिती तू मांडते आणि मग तुला बरं वाटते ना, तू लिहित जा. मग त्यावेळेला तुझ्या डोळ्यात पाणी आलं बाळा. बट या प्रवासातून आम्ही लहानाचं मोठं झालोय. आणि मी लिहायचं, मला बरं वाटायचं, पण मग वाटायचं की हे काहीतरी चुकतंय, कारण सर म्हटले तसं मला यमक जमलंच नाही पहिल्यापासून. मला बरं वाटायचं, मी लिहायचं, मग वाटायचं की ह्याला म्हणजे नाही आहे, यमक शब्द नाही आहेत. मी ती पानं फाडायची, चोरगाळायची, फेकून द्यायची. आणि जो आमचा वाडा होता, ज्या घरात आम्ही राहत होतो, देवळी होत्या, फरताळे होत्या. आई माझी आपलं ते कचरा काढताना, झाडू मारताना ते मी चिटोऱ्या टाकलेल्या गोळा करायची आणि ठेवून द्यायची. आणि त्या चिटोरे आज माझ्या कविताच्या किंवा गझलांच्या रूपाने परत आलेत. गझलांचा प्रवास एकंदरीत असं झाला की मला सुरुवातीला असं वाटायचं की अपोजिट काहीतरी लिहिणं, काहीतरी ट्विस्ट लिहिणं म्हणजे गझल. म्हणजे गझल सदृश्य ते लिहिणं असतं, पण त्या गझलीला काहीतरी व्याकरण आहे, तंत्र आहे, त्याच्यामध्ये भरपूर वृत्त आहेत वगैरे, याचा मला काहीही अभ्यास नव्हता. आणि माझी छोटी बहीण आज इथं आली, वर्षा, तर ती सोलापूर केंद्र, पुणे केंद्र, आकाशवाणीचं रेडिओवरती त्यावेळेस ती ऐकायची गझला. मग ए के शेख सरांचं, भीमराव दादा पांचाळेंचं गझल, आणि तिला ज्या गझलकारांच्या गझला आवडायच्या ती लिहायची. आणि त्यावेळेस STD फोन किंवा कुठंतरी एखादा फोन कोणाच्या तरी घरी, तिथं जाऊन मला फोन करायची, मला सांगायची, मी इकडे उतरून घ्यायचे. सुरेश भटांच्या गझल असतील, मग मला तेव्हा समजायचं की हे काहीतरी असं विरोधार्थी लिहिलं की ती गझल असते म्हणून. आणि मग कालांतराने मोबाईल हातामध्ये आले, फेसबुक आलं, त्यावरती काही जे सुज्ञ गझलकार आहेत
अभ्यास करणारे, ज्यांचा अभ्यास आहे गझलेतलं, ज्यांचा हातखंड आहे, अशा गझलकारांच्या लिस्टमध्ये मी गेले. मग आमचेच पंढरपूरचे वैभव कुलकर्णी असतील, आपल्यात ते नाही आहेत पण ज्यांच्या गझला कायम अजरामर राहतील असे सतीश दराडे आहेत. अगदी सुरुवातीच्या काळात मला मार्गदर्शन करणारे आमचे कैलास गायकवाड आहेत, प्रशांत वैद्य सर आहेत. असे काही ठराविक लोकांनी, आमचे खलील मोमीन काका. एक सांगायचं महत्त्वाचं मी असं सांगते की गेली 7 वर्ष जे काही माझ्याही आयुष्यात चढ उतार झालेले आहेत त्याच्यामध्ये मी लिखाण पूर्ण बंद होतं. आज खलील मोमीन काकांचं नाव मी त्या निमित्तानं घेते की त्यांनी पुन्हा एकदा मला लिहितं केलं आणि या गझलमध्ये मी आलेली आहे. 2021 मध्ये माझ्या मिस्टरांचं डेथ झालं, तर माझा पहिला श्रोता तो. माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येक वेळी ते असायचे, आज ते नाही आहेत. पण त्यांच्यानंतर माझी 2 लेकरं आहेत. तुझे राधिका प्रेम संस्कार हे नाव सांगितलं, तर प्रेम संस्कार नाव किंवा आडनाव नाही आहे, ती माझ्या मुलांची नावं आहेत. आणि हे माझे पहिले श्रोते आहेत की मी काही आकार उकार वेलांटी गझल कविता मुक्तक जे काही लिहिते ते वाचतात, आवडीने वाचतात, समजून घेतात. माझा मोठा मुलगा रॅप छान लिहितो, गातो, स्टुडिओ करतोय. हल्ली त्यानं 2 गाणी काहीतरी रिलीज पण केलेली आहे त्यामध्ये. असा एकंदरीत प्रवास. आणि माझे आवडते शेर माझ्या छोट्या मुलाचे बऱ्यापैकी पाठ असतात. आज आलेलं नाही आहे तो शाळा असल्यामुळे. तर ह्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि सगळ्यांचं प्रेम तर सोबत आहेत. दुर्गेश सोनार सरांनी जसं चलनाचा एक विषय काढला तसं साम टी व्हीवरच्या एका कार्यक्रमामध्ये नुकतीच ही नोटबंदी झालेली होती आणि त्यावेळेसची एक गझल होती. आवर्जून माझ्या धाकट्या मुलानेही सांगितले आणि काही लोकांची फरमाईश पण आहे. आणि तू म्हटली होती की एक सुंदर गझल. मला मध्ये आवडणारच होतं की जी तुमच्या लहान मुलाला गझल आवडते ती आम्हाला ऐकायला आवडेल ती गझल. आणि एकंदरीत ज्या गझलेमुळं माझं गझलकारांमध्ये एक नाव जोडलं गेलं ती गझल मी इथं नक्की घेते. त्या अगोदर एक 2 शेर आमचा रिवाज आहे त्याचा. की मी मला विसरले शपथ पण तुला टाळले नाही. मी मला विसरले शपथ पण तुला टाळले नाही. मी बोल लावले मजला पण तुला बोलले नाही. आणि मी लुळी पांगळी झाले, मी लुळी पांगळी झाले, मी पडले धडपडलेही. हा जरी थांबला रस्ता मी तरी थांबले नाही. आणि तू जन्माने गुलमोहर मी निवडुंगाचा काटा. तू जन्माने गुलमोहर मी निवडुंगाचा काटा. तू मला झोडले वेड्या मी तुला टोचले नाही. आणि यातला शेर असा आहे की मी जखमी झाल्यावरती तू मीठ चोळले त्यावर. मी जखमी झाल्यावरती तू मीठ चोळले त्यावर. मी गोड हसले केवळ जे तुला सोसले नाही. आणि यातला शेर की प्रत्येक तुझ्या श्वासांचे मी पाठांतरही केले. प्रत्येक तुझ्या श्वासांचे मी पाठांतरही केले. मी अस्सल प्रतजन्माची तू मला वाचले नाही. तर ह्या संग्रहाचं नावच ते आहे, शीर्षक घेतलेलं. आणि ती गझल अशी आहे की नको आवाज देऊ तू आता कोमात आहे मी. नको आवाज देऊ तू आता कोमात आहे मी. जगाच्या सोड माझ्याही कुठे ध्यानात आहे मी. नको आवाज देऊ तू आता कोमात आहे मी. जगाच्या सोड माझ्याही कुठे ध्यानात आहे मी. आणि जगाला माहिती आहे कुण्या वेडात आहे मी. जगाला माहिती आहे कुण्या वेडात आहे मी. तुला समजत कसे नाही तुझ्या प्रेमात आहे मी. मला असं वाटतं प्रत्येक प्रेमात पडलेल्या, नुकत्याच प्रेमात पडलेल्या म्हणून कॅमेरा फेस केला मी की बघा की जगाला माहिती आहे कुण्या वेडात आहे मी. तुला समजत कसे नाही तुझ्या प्रेमात आहे मी. आणि तुझ्या धमक्या पुरे झाल्या मुळी मी घाबरत नाही. तुझ्या धमक्या पुरे झाल्या मुळी मी घाबरत नाही. करायाचे तुला ते कर तुझ्या गावात आहे मी. आणि दुर्गे सर पुन्हा एकदा चलनाचा विषय की हजाराच्या तुझ्या नोटा कधीच्या बंदही झाल्या. हजाराच्या तुझ्या नोटा कधीच्या बंदही झाल्या. मला चिल्लर समजला तू
तरी चलनात आहे मी. की हजाराच्या तुझ्या नोटा कधीच्या बंदही झाल्या, मला चिल्लर समजला तू तरी चलनात आहे मी. तुला समजत कसे नाही, तुझ्या प्रेमात आहे मी. आणि तुझ्या एका कटाक्षाने तडे गेले हयातीला. तुझ्या एका कटाक्षाने तडे गेले हयातीला. पुन्हा येऊ नको स्वप्नी, जुन्या वादात आहे मी. तुला समजत कसे नाही, तुझ्या प्रेमात आहे मी. आणि तुझ्या प्रत्येक प्रश्नाची उकल देईन मी दुनिये. तुझ्या प्रत्येक प्रश्नाची उकल देईन मी दुनिये. समीकरणात आहे ना, जरी कंसात आहे मी. तुला समजत कसे नाही, तुझ्या प्रेमात आहे मी. जगाच्या सोड माझ्या कुठे ध्यानात आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. खरं तर प्रत्येक गायनाच्या कार्यक्रमाच्या शेवटी भैरवी राग गातात